महाराष्ट्र गीत होणार आहे, तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी उठून थांबायचं आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. लिहिली नामा तुझी कुणी, रडणाऱ्या नभा, अस्मानाचा सुलतान लिहिला. महाराष्ट्र माझा. दुसरा परिचय करण्यासाठी श्री जोगेंद्र सिंह चौहान यांचा परिचय संजयजी कामकर, सचिव दिव्य ज्योती फाउंडेशन, शिक्षक M.Com, मेडिकल शाखेतील भूलतज्ञ, विवेकानंद चौक लातूर यांचे हॉस्पिटल आहे. अध्यात्म, तत्वज्ञान, इतिहास या विषयावर अभ्यास आहे. त्यांनी या विषयावर लेखन केलं आहे. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तक. सर्वांना जय श्रीराम. जय श्रीराम. जोरात चालू आहे. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. कल्चरल स्टडी आणि रिसर्च सेंटर तसेच दूरचा संघटना, त्यासोबतच शहरातील विविध हिंदुत्वाच्या संघटना आणि तरुण यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. व्याख्यानाचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मविषयक दृष्टिकोन. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे वक्ते सन्माननीय सच्चिदानंद आहेत. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जोगेंद्र सिंह चौहान, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर व्यंकट कोलपुके, आणि माझ्या समोर उपस्थित असलेले शहरातील व परिसरातील सर्व शिवप्रेमी, धर्मप्रेमी आणि देशप्रेमी बंधू भगिनी. कल्चरल स्टडी अँड रिसर्च सेंटर ही जी संस्था आहे, ती संस्थेचे प्रमुख आहेत डॉक्टर कोलपुटे सर, त्यासोबतच लक्ष्मीकांतजी, मी स्वतः त्यामध्ये आहे, मोरे सर आहेत, अनिलजी अग्रवाल आहेत, नामदेवजी आहेत. अशा हे सर्व व्यवसायाचे लोक आहोत. यांचं काम काय, कल्चरल स्टडीचा उद्देश काय, तर भारताची परंपरा आहे किंवा भारताचं कल्चर आहे त्याचा अभ्यास करणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणे. कारण आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळेस वेदाबद्दल किंवा आपल्या संस्कृतीबद्दल माहिती आपल्या लोकांना नसते, तर ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवावं. फक्त आपल्याच कल्चरचा नाही, तर जे पाश्चिमात्य कल्चर आहे जसे की ख्रिश्चनिटी आहे, इस्लाम आहे, त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आणि त्याचं वास्तव जनतेपर्यंत पोहोचवायचं, जनजागृती करायचं, हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यासोबतच विविध संघटना, नाव बहुतेक परिचित आहे सर्वांना, लवजियामध्ये, गोरक्षणामध्ये आणि हिंदू जनजागृतीमध्ये खूप चांगले काम संघटना करते. मित्रांनो,
एकत्र बसत असतो, चर्चा करत असतो, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन करत असतो, त्यावेळेस अनेक विषयावरती चर्चा होते. अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की देशासमोर बऱ्याच मोठ्या समस्या आहेत. अज्ञानामध्ये सुख असतं आपल्याला माहिती आहे. जर ज्ञान नसेल तर सगळं आलबेल चाललंय असं वाटतं. पण अभ्यास केलं तर लक्षात येते की भयंकर परिस्थिती भूतकाळातही घडलेली आहे आणि कदाचित त्यापेक्षाही भयंकर परिस्थिती आज देशामध्ये आहे. आजच्या व्याख्यानाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आहे. आपल्याला माहिती आहे महाराज आपल्याला 1680 साली सोडून गेले. महाराजांचं स्वप्न काय होतं आणि महाराजांनी जे काम केलं ते अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदवी स्वराज्य निर्मिती करण्याचं त्यांचं स्वप्न आणि त्यांचं काम होतं. त्यांच्यानंतरही छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यानंतर पेशवे असतील, आटके पार आपण झेंडा लावला. म्हणजे जवळपास संपूर्ण भारत देशावरती हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली होती. परंतु दुर्दैवाने महाराज गेल्यानंतर 267 वर्षामध्ये काय झालं, म्हणजे 1947 साली काय झालं, महाराजांनी जेवढे काम करून ठेवलं होतं, जे स्वप्न पाहिलं होतं अखंड भारताचं, ते स्वप्न भंगलं. 1947 साली देशाची फाळणी झाली आणि जवळपास 35% भूभाग आपल्याला गमवावा लागला. म्हणजे अखंड भारतातला 35% भाग आपल्यापासून दूर गेला. त्यापूर्वी अफगाणिस्तान, म्हणजे 47ला तर बांगलादेश आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यापूर्वी अफगाणिस्तान आपल्यापासून गेलेलं आहे भारतातनं, श्रीलंका, तिबेट, म्यानमार, बरेच. तर ह्या एकूण क्षेत्रफळ ह्याचं कदाचित 52% जास्त आहे. म्हणजे आज आपला जो नकाशामध्ये भारत देश दिसतोय तो फक्त 48% भूभाग आहे. आणि त्या 48%मध्ये आज आपण कदाचित 70% शिल्लक राहिलो. म्हणजे 30% आता हिंदू नाही आहे त्या देशामध्ये. हे तेच लोक आहेत ज्यांनी या देशाचे तुकडे केले, ते 30% लोक आज देशामध्ये आहेत. हे झालं मागची गोष्ट. सध्या देशामध्ये काय चालू आहे? मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण चालू आहे. लातूरमध्ये एक चर्च आपल्याला माहित होतं कृपासदनचं होतं. आज लातूरमध्ये 50 पेक्षा जास्त चर्च आहेत. ख्रिश्चनांचं धर्मांतरण करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अगदी सायलेंटली ते चाललंय. मुस्लिमांचं तसंच आहे. वेगवेगळ्या प्रकारची जिहाद आपल्याला माहित आहेत. लव्ह जिहाद आहे, लँड जिहाद आहे, हलाल जिहाद आहे, आताच नवीन आपण ऐकलं कॉर्पोरेट जिहाद आहे, कॉस्मेटिक जिहाद आहे. जिहादचे अनेक प्रकार आहेत मित्रांनो. असं काही 4-5 नावं घेऊन ते संपणार नाहीये. जिहादची डेफिनेशन जर आपल्याला समजली तर त्याचे प्रकार कळतील. जिहाद म्हणजे संपूर्ण जगावर, भारत देशावर इस्लामची स्थापना करण्यासाठी जे जे काही करावं लागतं त्याला जिहाद म्हणतात. ते त्यांचं काम निरंतर चालू आहे. ह्या धर्मांतरणामुळे काय झालं, आज भारत देशामध्ये आपल्या एकूण राज्यापैकी 9 राज्यामध्ये आपण अल्पसंख्याक झालेले आहोत. म्हणजे 50% पेक्षा कमी हिंदू 9 राज्यामध्ये आहे. जवळपास 200 जिल्ह्यामध्ये, साधारण 900 जिल्हे असतील, 800 समथिंग काहीतरी जिल्हे आहेत भारत देशामध्ये. त्यातल्या 200 जिल्ह्यामध्ये आणि सगळे बॉर्डरच्या साईडचे जिल्हे आहेत, तिथं हिंदू अल्पसंख्याक झाला ह्या धर्मांतरणामुळे. मोठ्या प्रमाणात घुसखोरी आहे. जवळपास 5 कोटीपेक्षा जास्त घुसखोर देशामध्ये आहेत, जे बांगलादेशी, पाकिस्तानी, रोहिंग्या नागरिक आहेत. आपण बघतोय, पेपरमध्ये ऐकतो, टीव्हीवर पाहतो, जिथं गणेश उत्सव साजरे होतात, जिथं नवरात्र साजरे होतं, ते पेंडाव जाळले जातात, तिथं दगडफेक केली जाते, रेल्वेवर दगडफेक केली जाते. लँड जिहादचं तर भयंकर प्रकरण आहे, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. कदाचित ते आकडे एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही. 12 लाखापेक्षा जास्त एकर, 12 लाख एकरपेक्षा जास्त जमीन आज वक्फ बोर्डाच्या नावावरती आहे. म्हणजे भारत देशातली उरलेला जो 70% भारत होता त्यातली सुद्धा भूमी त्यांच्या ताब्यात चालली आहे. असं भयंकर प्रकारचं षडयंत्र आज देशामध्ये चालू आहे, ज्यामुळे आपला धर्म, आपला देश संकटात आहे. याच्यावर उपाय काय? काही उपाय सरकारने करायचे आहेत. कायदे करावे लागणार आहेत. लोकसंख्या नियंत्रणाचे कायदे करावे लागणार आहेत. घुसखोर बाहेर काढण्याचे कायदे करावे लागणार आहेत. ह्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? हिंदू म्हणून आपण सगळ्यात पहिलं तर आपल्या गाढ झोपेतनं आपण जागे होण्याची गरज आहे. एकत्रित होण्याची गरज आहे. आणि ह्या सर्व समस्यावरती एक रामबाण उपाय आहे. कोणता रामबाण उपाय? महाराजांनी दिलेला आहे आपल्याला, जो आजचा आपला विषय आहे, घर वापसी. कारण बघा, एखादी स्त्री
एखादी महिला, स्त्री ही जननी असते. आपल्या हिंदू धर्मातून ती जर त्या धर्मामध्ये गेली तर हिंदू धर्माचा वंश कायमस्वरूपी थांबतो आणि धर्म म्हणणार नाही मी, त्या पंथाचा वंश तिथून चालू होतो. एकतर अशा पद्धतीनं वर्षाला 5 लाखापेक्षा जास्त मुली धर्मांतरित होत आहेत लव जिहाद आणि पळवून नेण्याच्या माध्यमातून. आणि त्यांची संख्या तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढते आपल्याला माहिती आहे. म्हणजे कदाचित जनगणना झाल्यानंतर लक्षात येईल की आता मी जे आकडे सांगितले 30%, 70%, कदाचित ह्याच्यापेक्षा फार भयानक वास्तव आपल्या कदाचित समोर येईल. अशी आजची देशातली परिस्थिती आहे. महाराजांनी काय दिलं आपल्याला? रामबाण उपाय, घर वापसी. काय झालं होतं? 1666ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर औरंगजेब प्रचंड चिडला आणि त्याने मिर्झा राजा जयसिंगाला आदेश दिला की मराठी साम्राज्यावरती हल्ले करा. त्या एका हल्ल्यामध्ये त्यांच्या हाताला नेताजी पालकर लागले. इतिहासकार इथे समोर आहेत आपल्या, कदाचित मी सांगतोय ते बरोबर असावं कारण मी त्याचा अभ्यास केलेला आहे. नेताजी पालकरांना अटक झाली आणि जवळपास 10 वर्ष नेताजी पालकर हे औरंगजेबाच्या कैदेमध्ये राहिले, त्यांच्या सेवेत राहिले. त्यानंतर त्यांनी त्यांची सुटका करून जेव्हा ते महाराष्ट्रात परत आले त्यावेळेस महाराजांना ते भेटले आणि धर्मात परत येण्याची इच्छा व्यक्त केली आणि महाराजांनी नेताजी पालकरांना धर्मामध्ये परत घेतलं. तो दिवस म्हणजे 19 जून 1676. बजाजी निंबाळकर हे एक उदाहरण आहे ज्यांना महाराजांनी परत धर्मात घेतलं होतं. तर 19 जून हा दिवस जवळपास आपल्याला इतिहास माहीत असतो पण विस्मृतीत गेलेला दिवस होता. मला वाटतं आजचा जो हा कार्यक्रम आहे कदाचित हा पहिला कार्यक्रम असेल. आज जो संपूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात साजरा होणारा हा पहिलाच कदाचित असेल. आहेर साहेबाला कदाचित माहीत असेल कुठे हा कार्यक्रम साजरा केला जातो की नाही, हा दिवस साजरा केला जातो की नाही. कदाचित हा पहिलाच दिवस आहे. आपण सर्व त्याचे साक्षीदार आहात आणि ह्या कल्चरल स्टडी अँड रिसर्च सेंटर आणि विरुद्ध संघटना आणि हिंदुत्वाच्या संघटनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं साजरा केला जातो. ही खरोखरच आपल्या सर्व लातूरकरांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला महाराजांचा जो धर्मविषयक दृष्टिकोन आहे की महाराजांनी नेताजी पालकरांना परत हिंदू धर्मामध्ये का घेतलं असावं. कारण आज जे आपल्या कानावर पडतं, काही तथाकथित पुरोगामी लोक, काही कम्युनिस्ट लोक आणि काही राजकारणी लोक राजकीय स्वार्थासाठी अनेक वेगवेगळे चुकीच्या पद्धतीचे नॅरेटिव्ह सेट करतात. काय म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते. सेक्युलर शब्द तेव्हा होता तरी का? ही इंग्रजांची देण आहे सेक्युलर शब्द. फक्त एकच धर्म होता भारत देशामध्ये, त्याच्यामुळे सेक्युलर असण्याचा काही प्रश्नच येत नाही. दुसरं महाराजाबद्दल काय सांगितलं जातं? त्यांच्या सैन्यामध्ये कुणी म्हणते 40%, कुणी म्हणते 70%, 80%, लांब चाललेत लोक. आता कदाचित असा काळ येईल की 100% मुस्लिम होते असंच म्हणायला चालू करतील. म्हणजे अशा पद्धतीचे फेक नेरेटिव्ह देशामध्ये आपले चालतात राजकीय स्वार्थापोटी. महाराजांनी मस्जिद बांधून दिल्या असं पण सांगितलं जातं. असे अनेक संभ्रम आहेत, असे अनेक दिशाभूल खोटे नेरेटिव्ह आहेत. त्या सर्व प्रश्नांचं उत्तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आपल्या वक्त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. हेच ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागचा आमचा प्रमुख उद्देश आहे. आज आपल्या लातूरमध्ये अनेक मोठे मोठे हॉल आहेत जिथं आपण कार्यक्रम घेऊ शकलो असतो, पण आपण जीवराज भवन आपण निवडलं. त्याचंही कारण हेच आहे की एक जो सगळ्यात मोठा नेरेटिव्ह आहे आपल्या देशामध्ये जो पसरवला जातो ते म्हणजे शीख हा धर्म आहे, जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, हिंदू धर्म आहे. वास्तविक हे सगळेच हिंदू आहेत आणि सर्वांनाच आपल्याला सोबत मिळून ह्या विषयामध्ये काम करायचं आहे. आणि त्याची सुरुवात म्हणून आम्ही हा जैन धर्मियांचा जीवराज भवन कार्यक्रमासाठी निवडलेला आहे. कदाचित ह्या नंतरचा पुढचा जो कार्यक्रम असेल तो बौद्ध विहारामध्ये आपण करू, कारण सर्वांनाच आपल्याला सामावून घ्यायचं आहे. कारण हिंदूची व्याख्या खूप व्यापक आहे. कदाचित ते व्यक्ती सांगतील. प्रस्तावना करतोय, जास्त वेळ मी घेणार नाहीये. जाता जाता फक्त एवढंच सांगेन, आयोजक म्हणून एक खंत आहे. हा एक कौटुंबिक प्रोग्राम आहे, कारण तुम्ही आम्ही सर्व हिंदू आहेत, एकाच फॅमिलीतले आपण आहेत म्हणून मी बोलतोय. कार्यक्रम ठेवत असताना एकच भीती असते, लोक किती येतील. मी सुरुवातीला श्रोते जेव्हा येत होते तेव्हा बोललो की एखादा भंडाऱ्याचा कार्यक्रम असेल,
भोजनाचा कार्यक्रम असेल तर खूप मोठ्या प्रमाणात संख्या येते, पण व्याख्यानाचा कार्यक्रम जेव्हा जेव्हा आम्ही ठेवला त्यावेळेस बराच वेळ वाट पाहावी लागते आणि जेवढी अपेक्षित संख्या असते त्यापेक्षा कमी लोक येतात. तरी सुद्धा एक आनंदाची बाब म्हणजे आजची संख्या खूप चांगली आहे. त्यामुळं मी मनपूर्वक सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक इथे थांबतो. धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचे एक संयोजक म्हणून मला थोडीशी माझी भूमिका मांडावी, त्यासाठी थोडक्यात असा शब्द त्यांनी वापरलेला आहे, तर थोडक्यातच मी बोलतो. आणि जेव्हा थोडक्यात बोलायचं असतं तेव्हा फार विचार करून बोलावं लागतं. पहिल्यांदा मी हा प्रश्न विचारू इच्छितो की आम्ही हा कार्यक्रम का साजरा करीत आहोत, उद्देश काय. आम्हाला असं आढळून आलं की आपल्याला जो इतिहास शिकवला जातोय तो इतिहास खरा नाही आणि खोटाही नाही. म्हणजे कसा, थोडा आवाज. भेसळ आहे, त्यात पोल्युशन झालेलं आहे, काही गोष्टी लपवलेल्या आहेत आणि काही गोष्टी घुसविलेल्या आहेत. त्या इतिहासाचं शुद्धीकरण करून आपल्याला खरा इतिहास लोकांसमोर मांडायचा आहे आणि त्यासाठीच कल्चरल रिसर्च अँड स्टडी सेंटर याची स्थापना केलेली आहे. तर सुरुवात आहे, हे दुसरं वर्ष आहे. पाहूया आपण यामध्ये किती प्रगती करू शकतो. आहे आपल्या इतिहासाचं आणि त्यातील राजाचं एक सेक्युलरायझेशन सुरू केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट सेक्युलर करून दाखवायची, पण ते कुठेपर्यंत आम्ही सहन केलं. राजा अशोक सेक्युलर, अकबर सेक्युलर, तेही सहन केलं. पण औरंगजेबही सेक्युलर आणि टिपू सुलतानही सेक्युलर म्हटल्यानंतर ते आता आम्हाला सहन होणार नाही. इतकंच नाही तर त्यांनी शिवाजी महाराजांनाही सेक्युलर करून टाकलं. हे असं खरंच होतं का हो? अजिबात नाही. मग इतिहास असा का मॉडिफाय केला, भ्रष्ट केला? कारण त्यांना सेक्युलर व्यवस्था इथे आणायची होती. स्वातंत्र्यानंतर जे सरकार आलं त्या सरकारची इच्छा अशी होती की या देशामध्ये अनेक धर्मपंथाचे लोक राहतात, तर त्यांच्यामध्ये काही वितुष्ट भाव येऊ नये म्हणून त्यांना हे करायचं होतं. हेही आम्ही मान्य केलं. पण इतिहास बदलता येतो का? आपण वर्तमान बदलू शकतो आणि बदललेल्या वर्तमानातून कदाचित भविष्यकाळ बदलू शकेल. पण इतिहास कसं बदलता येईल? जो इतिहास आहे तो जसाच्या तसा स्वीकारावा लागेल. आणि इतिहासात घडलेल्या घटनेवरून आज आम्ही कोणत्याही व्यक्तीला जबाबदार धरीत नाही. ही इतिहासाकडे पाहण्याची स्वच्छ आणि निकोप दृष्टी असली पाहिजे. तिसरा उद्देश असा आहे की असं आम्हाला नेहमी सांगितलं गेलं, बोललं गेलं आणि पढवलं गेलं की हिंदू धर्म म्हणजे फार उदार, सहिष्णू, आम्ही कधी कुणाला त्रास दिला नाही, आम्ही कुणावर हल्ला केला नाही, आक्रमण केलं नाही, कुणाचं धर्मांतर केलं नाही. असं नाही आहे. हे कदाचित तुमच्या जी भावना आहे त्याला बोथट करण्याचं हे एक षडयंत्र आहे. असं होत नाही ना. परित्राणाय साधूनाम जर असेल तर विनाशायच दुष्कृताम आलंच. आम्हाला हातात शस्त्र घेतल्याशिवाय आमच्या समाजाचं आणि राष्ट्राचं रक्षण करताच येणार नाही. मग आम्ही अहिंसा परमो धर्म असं कसं म्हणू? आणि हे काही आमच्यावर जबरदस्ती लादलेले जे गुण आहेत, भलेही ते सद्गुण असोत, परंतु त्या सद्गुणाला सुद्धा आम्ही कितीपर्यंत न्यायचं, किती खेचायचं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि ती मर्यादा आज जर आपण ठरवली तर पुढचं कार्य होऊ शकतं. हे बघा, कुठल्याही समाजाची ओळख काय असते? भेष म्हणजे त्याचा वेश कसा आहे, भाषा तो कोणती भाषा बोलतो, भोजन तो काय खातो काय पितो, आणि भक्ती
म्हणजे तो कोणत्या देवताची भक्ती करतो, कोणत्या महापुरुषाला मानतो, कोणत्या महात्म्याचं अनुकरण करतो, या 4 गोष्टीवरून एखाद्या समाजाची किंवा राष्ट्राची ओळख होत असते. आणि हा जो शेवटचा भाग आहे भक्तीचा, म्हणजेच इतिहासाचा विषय आहे, आमच्या संस्कृतीचा विषय आहे, धर्माचा विषय आहे. तर यामध्ये आम्ही आमची ओळख जर टिकवली नाही तर मग दुसरे त्यांच्या दृष्टिकोनातून तुमचं चित्रण करायला लागतील आणि तीच तुमची ओळख होईल. अशी ओळख दुर्दैवाने भारताची केलेली आहे. ती आपल्याला खोडून काढायचं आहे. त्यात झालेली मिसळ ही काढून टाकायची. काही तुम्हाला उदाहरणं सांगतो, छोटे छोटे 2-2 मिनिटात ते उदाहरणं सांगतो की बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठावर हल्ला केला, नासधूस केली आणि जाळून टाकलं. हा इतिहास सत्य आहे. आणि हा इतिहास लिहिणारे हे त्या काळातले, त्याच्या दरबारातले इतिहासकार आहेत. मग हे धडधडीत लिहिलेलं असताना सुद्धा नंतरच्या आलेल्या वामपंथी इतिहासकारांनी त्यामध्ये कसं मॉडिफिकेशन केलं, यांची एक सिस्टीम आहे. पहिल्यांदा काय करायचं, इतिहास डिनायच करायचा. म्हणजे असं झालंच नाही. हे घडलं जेव्हा तुर्क आक्रमकांनी इथं येऊन हल्ले केले, मंदिरं मूर्त्या पाडल्या आणि इथल्या पुरुषांना मारलं आणि स्त्रियांना गुलाम करून काबूल कंधारमध्ये घेऊन गेलं आणि तिथं बाजारात विकलं. हे सत्य आहे. पण कोणताही वामपंथी इतिहासकार हे मान्य करीत नाही. पहिल्यांदा डिनायल करायचं, डिनायल शक्य नसेल तर डिस्टॉर्शन करायचं, आणि त्यांनाही जर फॅक्ट्स दाखवल्या तर मग डेव्हिएशन करायचं. आता डेव्हिएशन कसं करतात बघा. ही नालंदा विद्यापीठाची ही जी घटना आहे ही त्यांचा इतिहासकार लिहून ठेवतो, परंतु JNU मधील एक प्राध्यापक जो इतिहास लेखकी आहे त्याचं नाव आहे D.N. झा. यांनी काय केलं, त्याच्यामध्ये एक कथा रचली. अशा गोष्टी रचण्यामध्ये वामपंथी इतिहासकार फार हुशार आहेत. त्यांनी कथा अशी रचली की एका बौद्ध भिक्षूने ब्राह्मणाचा अपमान केला आणि ते 2 भाऊ होते. त्या 2 भावाला खूप राग आला आणि त्या 2 भावांनी तप केलं, हवन केलं, त्याच्यातून अग्नी निर्माण केला, त्याला मंत्र घातला त्या अग्नीवर आणि नालंदा विद्यापीठावर टाकून दिलं आणि नालंदा विद्यापीठ जळालं. मग शेवटी हा दोष कुणावर येणार, ब्राह्मणावर येणार. आता हे लॉजिकली पटतंय का? मुळात स्वतःला तुम्ही रॅशनल म्हणणारे व सायंटिफिक टेम्पर म्हणणारे अशा गोष्टी मानता. म्हणजे मंत्रानं अग्नीनं विद्यापीठ जळू शकतं. आणि मग जेव्हा त्यांना हे विचारलं गेलं की ह्याचा सोर्स काय आहे, तेव्हा ते असं म्हणाले की तिबेटमध्ये ही लोककथा आहे. आता लोककथा ही इतिहासाचा आधार होऊ शकते? म्हणजे अशा खोड्या करतात. ह्याच्यामध्ये त्यांनी आणखी एक कथा जोडली. त्यांनी अशी कथा जोडली की बख्तियार खिलजी आजारी पडला आणि त्याचा आजार त्याचा हाकीम काही दुरुस्त करू शकला नाही. मग तो खंगत चालला. तेव्हा त्याच्या एका सरदाराने सांगितलं की तुम्ही थोडासा आयुर्वेदिक उपचार करून बघा. पण आयुर्वेदिक उपचार करणार कोण, म्हणजे वैद्य आला. मग तो काही वैद्याच्या हातून उपचार घ्यायला त्यांनी नकार दिला. तरी पण त्याच्या सरदाराला काळजी. तो वैद्याकडे आला. त्यांनी सांगितलं की असा असा आजार आहे आमच्या साहेबाला आणि तुम्ही काहीतरी औषध द्या. मग वैद्याने त्याला असे एक पुडी दिली आणि ते सांगितलं की हे कुराणच्या प्रत्येक पानाला लाव. आणि जेव्हा तो कुराणचं पान हे करेल तेव्हा असा एक सवय असते कुणाकुणाला की तोंडामध्ये बोट घालून ते पान उचलत जाईल आणि तो कुराण वाचत जसं जाईल तसं ते औषध त्याच्या पोटात जाईल आणि तो दुरुस्त होईल. आणि अशा रीतीने तो दुरुस्त झाला. आता हे सुद्धा सगळी सिनेस्टाईल कथा. मग दुरुस्त झाल्यानंतर काय करेल, कोणताही सभ्य सज्जन माणूस काय करेल की त्या वैद्याला धन्यवाद देईल ना. पण त्यांनी धन्यवाद दिलं नाही. सरदारांनी जेव्हा सांगितलं की हे असं असं आम्ही तुम्हाला दुरुस्त केलं, मग त्या सरदाराला तरी शिक्षा करायला पाहिजे. त्यांनी तेही केलं नाही. काय केलं, हे विद्या शिकवणारे कुठं आहेत, ते म्हणजे नालंदा विद्यापीठात आहेत, ते विद्यापीठच जाळून टाका असं कोणी म्हणेल? एवढा दुष्ट माणूस असू शकतो? मुळात ही कथाच काल्पनिक आहे. तर अशा कथा रंगवतात आणि तसाच इतिहास आपल्याला शाळेत
कॉलेजमध्ये विद्यापीठात शिकवला जातो. याच्यावर PhD केलेले आहेत लोकांनी. तुम्हाला आश्चर्य वाटेल. दुसरी कथा एक सांगतो. काशी विश्वनाथचं मंदिर कुणी पाडलं? औरंगजेबाने पाडलं. पुरावा आहे, लेखी पुरावा आहे, फरमान काढलेला आहे. मग का पाडलं? औरंगजेब साहजिकच हिंदू द्वेषी होता. तो काफिराचं जे काही श्रद्धास्थानं आहेत, मूर्ती आहे, मंदिर आहे, तो उद्ध्वस्त करायलाच निघाला होता. इस्लामिक राज्याचाच तो सुलतान होता. पण तसं लिहायचं नाही. मग त्याला एक त्यांनी कथा जोडली. ही कथा जोडणारा कुणी छोटा मोठा माणूस नाही आहे. BN पांडे नावाचा इतिहासकार आहे. आणि हा BN पांडे आधार कुणाचा घेतो? पट्टाभी सीतारामय्या नाव ऐकलं असेल. काँग्रेसचे एक मोठे लीडर आहेत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचे सहकारी आहेत. त्या पट्टाभी सीतारामय्यांनी एक कथा रंगवली. ती कथा अशी आहे की एकदा औरंगजेब बंगालकडे निघाला, त्यांच्या सरदारांना घेऊन, लवाजमा घेऊन निघाला आणि काशीहून जात होता. मग काशीमध्ये त्या ज्या सरदाराच्या ज्या पत्नी होत्या, महिला होत्या, त्याने म्हटले की आम्हाला काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि मग हा किती उदार सहिष्णू राजा, तो म्हटला की ठीक आहे. त्यांनी तिथं मुक्काम केला. आणि मग या सरदारांच्या ज्या काही महिला होत्या त्या गंगास्नान केल्या आणि काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. जेव्हा सगळ्या बाहेर आल्या तेव्हा हेड काउंटिंग केलं गेलं. असं होत असतं का? हेड काउंटिंग केलं त्यांनी. आणि मग त्याच्यामध्ये एक राणी त्यांना सापडली नाही. ती होती म्हणे कच्छची राणी. आणि मग ती राणी कुठे गेली म्हणून शोध घेतला. एकतर ते राजाचं एवढा मोठा लवाजमा होता, सुरक्षा सैनिक असतील, राण्या असतील, त्यांच्यासोबत दास्या असतील, मोठ्या 100-200च्या संख्येने गेले असतील. एकच बाईला कुणीतरी पळवून नेलं. आणि जेव्हा शोधाशोध केली तेव्हा त्यांना असं दिसून आलं की तळघरामध्ये, त्या मंदिराच्या खाली एक तळघर होतं आणि तिथं राणी, ही कच्छची राणी थोडं विचित्र अवस्थेत सापडली. आणि त्या राणीने सांगितलं की इथं माझे दागिने लुटले आणि माझ्यावर अतिप्रसंग केला. हे जेव्हा सांगितली राणीनं तेव्हा कोणताही राजा किंवा नेता काय केला असता? म्हटलं असता की हे त्याला शोधा, तो गुन्हेगार कोण आहे ते शोधा. पुजारी असेल, पुरोहित असेल, तिथला रक्षक असेल, त्याला शोधा, शिक्षा करा, त्यांचंच राज्य आहे. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी काय केलं? आणखी पुढं कथा रंगवली. त्याने म्हटले की राणीने असा आग्रह धरला की हे मंदिर दुष्ट लोकांचं आहे, हे मंदिरच पाडून टाका. आता जी राणी तिथं काशी विश्वनाथ मंदिराचं तिथं जाऊन पूजा करते ती असं म्हणेल का हे मंदिर पाडून टाका म्हणून? पण ती म्हणली त्यांच्या कथेमध्ये. आणि त्यानंतर यांच्या आग्रहामुळे, या राणीच्या आग्रहामुळे औरंगजेबाने ते मंदिर पाडलं. अशी ही कथा रंगविली. तेव्हा अशा जे डेव्हिएशन करतात, इतिहासामध्ये जे डिस्टॉर्शन करतात, अशा बऱ्याच गोष्टी घुसवलेल्या आहेत. जितकं औरंगजेबाबद्दल लिहिलेलं आहे तितकंच टिपू सुलतानबद्दल लिहिलेलं आहे. टिपू सुलतानाची छत्रपती शिवाजी महाराजाशी तुलना करतात आणि त्याला फ्रीडम फायटर म्हणून डिक्लेअर करतात. अलीकडच्या काळामध्ये कर्नाटकामध्ये जेव्हा हा विषय जास्त राजकीय दृष्टीनं रंगायला लागला तेव्हा त्याची मूर्ती उभारायला सुरू केली आणि त्या संदर्भामध्ये जयंतीची साजरी करायला सुरू केली. पण असं होत नाही. फ्रीडम फायटर म्हणतात कुणाला? जो गुलाम असतो. गुलाम नव्हता, त्याला आयतं बापाचं राज्य मिळालेलं होतं. हा हैदरचा मुलगा आहे, तो फ्रीडम फायटर नव्हता. आणि त्यांनी केलेले अत्याचार अनेक ठिकाणी नोंद केलेले आहेत. मलबारमध्ये, कोडवामध्ये, मंगळूरमध्ये आणि मेळकोटे नावाचं एक असं गाव आहे. त्या गावामध्ये नरक चतुर्दिवशी रात्री हल्ला करून 700 तिथल्या अयंगार ब्राह्मणाला कापून टाकलेला आहे. इतके हल्ले करणारा, हिंदूंची कत्तल करणारा माणूस हा आदर्श राजा असू शकतो का? याबद्दल तुम्हीच विचार करा. शेवटी काय, आपल्याला खरा इतिहास जाणून घ्यायचा आहे, इतिहासाचं जतन करायचं आहे आणि हा इतिहास पुन्हा लोकांसमोर आणायचा आहे. हे जर आपण नाही आणलं तर ही पोकळी राहत नाही. हे कुणीतरी लिहील आणि तुम्हाला शिकवल आणि तुमची मुलं ही तीच वाचतील आणि तसंच त्यांची मतं बनतील. ते होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे.
आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, अशा कार्यक्रमाला यावं, ऐकावं, समजून घ्यावं आणि इतिहासाची मूळ पुस्तकं वाचावी. इतिहास तुम्ही सिनेमातून समजून घेऊ नका, कथा कादंबरीतून समजून घेऊ नका. मूळ पुस्तकं वाचा, त्यातूनच खरा इतिहास कळेल. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण सर्वांचं मार्गदर्शन केलं आणि योग्य निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन आदरणीय श्री सच्चिदानंदजी आहे. शिवचरित्र, भारतीय इतिहास व राष्ट्रविषयक चिंतन यांच्या अभ्यास व प्रशिक्षण आहे. त्यांच्या प्रभावी वक्तव्यातून अनेकांना इतिहासाची प्रेरणा मिळाली आहे. आजचा त्यांचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मविषयक दृष्टिकोन. हे आता आदरणीय श्री सच्चिदानंद जी यांना मार्गदर्शनासाठी आणि जयति जयति जय आदिशक्ति जय काली कपर्दिनी. जय मधुकैठभ छलनी देवी महिषासुर मर्दिनी. जय चामुंडा जय चंडी जय चंड मुंड मुंडासुर खंडिनी. जय सुरक्त जय रक्त बीज विड्डाल विहंगिनी. जय जय सुंभनी सुंभन दलनी भनी भूषण हे जग भननी. सर्जा समर्थ शिवराज देही विजयी हे जग जननी. विजयी हे जग जननी. आई भवानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कार्यास आम्हाला यश दे. मंचावर उपस्थित सन्मान्य मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेल्या 1400 वर्षामध्ये एक गोष्ट कायम आहे, म्हणजे जेव्हापासून इसवी सन 711 मोहम्मद बिन कासिमचं पहिलं आक्रमण भारतावर झालं, तेव्हापासून आज 19 जून 2026 रोजी एक गोष्ट कायम आहे. ती गोष्ट म्हणजे इसवी सन 711 सुद्धा आमचा हिंदू समाज झोपलेला होता आणि आज सुद्धा आमचा हिंदू समाज हा झोपलेला आहे. आमचा हिंदू समाज इतका विसरभोळा आहे, आमचा हिंदू समाज इतका भोळा आहे की आमच्या हिंदू समाजावर गेल्या 1400 वर्षात इतके काही अनन्वित अत्याचार झाले, ते अत्याचार सुद्धा आमचा हिंदू समाज विसरून गेला. मग छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक माणूस या ठिकाणी निर्माण होतो आणि त्यांच्यामुळं तर काय आज आम्ही हिंदू म्हणून या कार्यालयामध्ये आज आपण एक घर वापसी हा कार्यक्रम घेऊ शकतो. हे खरंच निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं यश आहे. याची गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर लेखाजोखा तुम्हाला मांडायचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मविषयक दृष्टिकोन तुम्हाला जर पाहायचा असेल, तर तुम्हाला त्याला आजच्या काळात आणून चालत नाही. तुम्हाला त्या काळातली परिस्थिती बघावी लागते. त्या काळातली धार्मिक परिस्थिती काय होती, त्या काळातली सामाजिक परिस्थिती काय होती, त्या काळातली सामाजिक जीवन काय होतं, इथल्या लोकांवर काय पद्धतीने अत्याचार केले जात होते, या गोष्टी तुम्हाला आम्हाला बघाव्या लागतात आणि त्या परिस्थितीवर तुम्हाला आम्हाला शिवछत्रपतींचं कर्तृत्व तोलावं लागतं. आणि मग ज्यावेळी इतिहासाची पानं आम्ही चालतो आणि आमच्या लक्षात येतं इसवी सन 711 मोहम्मद बिन कासिमचं पहिलं आक्रमण या भारतावर झालं. तुम्ही म्हणाल त्याच्या अगोदर पण भारतावर आक्रमणं झाली होती. इसवी सन 711च्या पूर्वी सुद्धा अनेक आक्रमणं भारतावर झाली, पण ती आक्रमणं फक्त आणि फक्त लूट घेण्याच्या उद्देशानं झाली होती. पण 711 पासून झालेलं जे आक्रमण आहे, त्या आक्रमणाचे परिणाम इथल्या समाज जीवनावर झाले. त्या आक्रमणाचे परिणाम इथल्या आमच्या धार्मिक संस्कृतीवर पडले. त्या आक्रमणामुळे या आपल्या भारतातल्या हिंदूंची सगळी परिस्थिती बदलून गेली. आणि सगळ्यात पहिलं आक्रमण जे झालं भारतावर, जर त्याच्यात आम्ही जर बघितलं तर आमच्या लक्षात येतं, माझ्यासारख्या इतिहासकाराने या आक्रमणाची 4 भागात विभागणी केली. इथल्या आमच्या हिंदू समाजावर सामूहिकपणे करण्यात आलेले अत्याचार, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, इथले आमचे हिंदू समाज नेतृत्व जे होते त्यांची करण्यात आलेली हत्या. तिसरी गोष्ट म्हणजे इथल्या आमच्या स्त्रियांवर, माता भगिनींवर करण्यात आलेले अत्याचार. आणि चौथी गोष्ट म्हणजे इथल्या आमच्या मठ मंदिर देवदेवतांची झालेली तोडफोड. मग इथल्या आमच्या हिंदू समाजावर सामूहिकपणे कुठले अत्याचार झाले
आणि आम्ही इतिहासाची पानं चाळली आणि आमच्या लक्षात आलं ज्यावेळेस इसवी सन 1303 मध्ये जेव्हा अलाउद्दीन खिलजीनं चितोडवर आक्रमण केलं आणि चितोडवर आक्रमण केल्यानंतर अलाउद्दीन खिलजीनं हुकूम सोडला की दिसेल त्या हिंदूंना कापून काढा आणि त्या अलाउद्दीन खिलजीच्या हुकुमानुसार अलाउद्दीन खिलजीच्या आदेशानुसार चितोडमध्ये तब्बल 30,000 हिंदूंची खुलेआम कत्तल करण्यात आली। याची हकीकत अमीर खुसरोनं लिहून ठेवली। तो अमीर खुसरो असं लिहितोय 30,000 हिंदूज कट डाऊन लाईक अ ड्राय ग्रास, म्हणजे 30,000 हिंदूंना गवताची गंजी कापून काढावं असं कापून काढलेलं आहे। अनेक इतिहासकारांनी याच्यावर आक्षेप घेतला की म्हणले 30,000 हिंदूंची कुठे हत्या केली जात असते का? मी म्हणलं ठीक आहे, एवढा आकडा कुठं असतो का म्हणले 30,000? म्हणले ठीक आहे, त्यांना जर 30,000 समाधान होत नसेल तर मी ते आकडा कमी करतो। किती न करू, 1,000, 2,000, 5,000? मग जर आकडा जरी कमी केला, मग एवढ्या लोकांना कुठल्या उद्देशानं तुम्ही मारलंय? आणि जर तुम्ही म्हणाल या गोष्टी सांगून बादशाला आनंद होत असेल, जर ही कुठली विकृती आहे की 30,000 हिंदूंना कापून काढल्यानंतर जर बादशाला आनंद होत असेल, मग ज्या अर्थी तुम्ही जर हे लिहिण्यासाठी कमी करत नाहीत तर तुम्ही ही गोष्ट कृतीतून आणायला थोडीच लाजणार आहात। मग 30,000 हिंदूंना आमच्या इथं सामूहिकपणे सर्वात प्रथम पहिल्यांदा सामूहिकपणे त्यांची कत्तल करण्यात आली। त्याच्या पुढे जाऊन अजून सांगतो, इसवी सन 1398 मध्ये जेव्हा तैमूर लंगानं भारतावर स्वारी केली आणि तैमूर लंगानं भारतावर स्वारी केल्यानंतर एक हुकूम सोडला की दिल्लीच्या बाजूला असलेलं जे लोणी नावाचं गाव आहे त्या लोणी नावाच्या गावातले सगळे लोक पकडून आणा। आता बादशाच्या हुकुमानुसार त्या लोणी नावाच्या गावातले सगळे लोक पकडण्यात आले। तैमूर लंगानं परत हुकूम सोडला की याच्यातले हिंदू वेगळे करा, मुसलमान वेगळे करा। लोकांनी परत तसं केलं, तिथल्या लोकांनी की हिंदू वेगळे केले गेले, मुसलमान वेगळे केले गेले आणि तैमूर लंगाच्या हुकुमानुसार इसवी सन 1398 मध्ये सरसगट हिंदूंची कत्तल करण्यात आली। म्हणजे तुम्ही आम्ही जे आता बघितलं पहलगाम मध्ये आम्हाला आमचा धर्म विचारून मारलं, याची सुरुवात तैमूर लंगानं 1398 मध्ये केली। ही जी विकृती आहे ती अजूनही आपल्या भारतात आहे। मग सामूहिकपणे इथल्या हिंदू समाजावर अत्याचार होत होते। एक पीटर मंडी नावाचा फ्रेंच इतिहासकार आहे, त्यानं त्याचा प्रवास, तो भारतात प्रवासासाठी आलेला आहे आणि त्यानं त्याच्या प्रवासाचं वर्णन त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय। तो पीटर मंडी असं लिहितोय की मी आग्र्यापासून पटण्यापर्यंत जात असताना बकेवार पासून इथपर्यंत मी पाहतोय रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिंदू पुरुषांचं धड सोडून फक्त मुंडकं राहील अशा 25 ते 30 हिंदू पुरुषांची कत्तल केली आहे आणि त्यांच्या मुंडक्यांचे मिनार रस्त्याच्या दोन्ही बाजूला रचलेले आहेत। बकेवार पासून इथपर्यंतचं अंतर हे तब्बल 80 किलोमीटरचं अंतर आहे आणि ह्या 80 किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळपास 8,000 हिंदू पुरुषांची कत्तल करून त्यांच्या मुंडक्यांचे मिनार रस्त्याच्या दोन्ही बाजूला रचलेले। म्हणजे इतके सामूहिकपणे अत्याचार आमच्या हिंदू समाजावर होत होते। एक उदाहरण सांगतो, फिरोजशाह तुगलक नावाचा एक मुसलमान सुलतान होता। इसवी सन 1361 मध्ये त्या फिरोजशाह तुगलकानं ओरिसावर आक्रमण केलं, जाजनगरवर आक्रमण केलं, म्हणजे आत्ताचं ओरिसा। हे एक असं उदाहरण आहे की ज्या एका उदाहरणामध्ये इथल्या हिंदू समाजावर सामूहिक अत्याचार झाले, इथल्या स्त्रियांवर झाले आणि आमच्या मठ मंदिरांची तोडफोड सुद्धा झाली। ज्यावेळेस फिरोजशाह तुगलकानं ओरिसावर आक्रमण केलं, ओरिसावर आक्रमण केल्यानंतर त्यानं हुकूम सोडला की या परिसरातील सगळी मंदिरं पाडून टाका आणि फिरोजशाह तुगलकाच्या हुकुमानुसार आपलं जगन्नाथपुरीचं मंदिर पाडण्यात आलं, आजूबाजूची सगळी मंदिरं पाडण्यात आली आणि त्याचे अवशेष जमा केले आणि फिरोजशाह तुगलक हे सगळे अवशेष घेऊन दिल्लीला गेला आणि दिल्लीला जाऊन वेगवेगळ्या मशिदींच्या पायऱ्यावर या मूर्त्यांचे अवशेष टाकले। कारण का तर मशिदीत येणाऱ्या जाणाऱ्या मुसलमानांनी ती तुडवावीत म्हणून। आणि मग या फिरोजशाह तुगलकाला बातमी कळाली की या ओरिसाच्या एका समुद्र किनाऱ्यावर जवळपास 1,00,000 हिंदूंनी आपल्या बायकापुरांसह नातेवाईकांसह आश्रय घेतलाय।
म्हणून त्या फिरोजशाह तुगलकाने आपला मोर्चा त्या समुद्र किनाऱ्याच्या दिशेने वळवला आणि समोर बघितलं 1,00,000 हिंदूंनी हातात शस्त्र घेऊन प्रतिकार करण्यासाठी उभे होते, आपल्या लेकरा बाळांसह नातेवाईकांसह उभे होते. पण आपल्याला सोबाजूनं वेढल्याला बघितलं, त्या लोकांनी शस्त्र टाकली, शरणागती पत्कारली. पण फिरोजशाह तुगलकाने हुकूम सोडला की हे बेट रक्तानं बुडवून काढा. आणि त्या फिरोजशाह तुगलकाच्या हुकुमानुसार जवळपास 1,00,000 हिंदूंची कत्तल त्या ओरिसाच्या समुद्र किनाऱ्यावर करण्यात आली. त्याच्यातल्या आमच्या ज्या हिंदू स्त्रिया होत्या, त्या काही स्त्रियांना आपल्या सैन्यामध्ये वाटून टाकण्यात आलं. काही स्त्रियांचे हातपाय बांधले, तोंड शिवले आणि त्यांना गुलाम म्हणून बाजारात नेऊन विकलं. म्हणजे ही एक घटना आहे की या घटनेमध्ये इथल्या हिंदू समाजावर सामूहिकपणे अत्याचार करण्यात आले, इथल्या आमच्या माता भगिनींवर अत्याचार करण्यात आले आणि इथल्या आमच्या मठ मंदिरांची तोडफोड करण्यात आली. मग तुम्ही म्हणाल याच्या विरोधात कुणी आवाज उठवला नाही का? यांच्या विरोधात लढणारं कोणी तयार झालं नाही का? मग याच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी आवाज उठवला त्या आमच्या समाज नेतृत्वाची काय अवस्था होती? शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी या देशामध्ये विजयानगरचं एकमेव हिंदूंचं साम्राज्य होतं. राय हरिहर राय आणि बुक्कराय या दोघा भावांनी तुंगभद्रेच्या काठावर स्थापन केलेलं हे साम्राज्य इथल्या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, रयतेसाठी होतं. मोठमोठी मंदिरं, मोठमोठ्या इमारती, सगळ्या सुखसुविधा असलेलं साम्राज्य, हे साम्राज्य बहमनी सुलतानांच्या डोळ्यात खुपत होतं. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बेरीजशाही हे 5 मुसलमान बहमनी सुलतान एकत्रित आले आणि त्यांनी एकत्रितपणे त्या विजयनगरवर हल्ला केला. विजयनगरचा राजा होता राजा रामराय. वयाने अतिशय वृद्ध होता, पण एका तिशीतल्या पोराला लाजवेल असा तो त्या ठिकाणी लढत होता. पण या युद्धामध्ये पांडवांचा पराभव होणार होता. या इस्लामिक सुलतानांच्या चक्रव्यूहामध्ये तो राजा रामराय अडकला. निजामानं राजा रामरायाचं मस्तक छाटलं, भाल्याच्या टोकाला बांधलं आणि विजयनगरमधून त्याची मिरवणूक काढली. अहो, ज्या विजयनगरमधून हा राजा हत्तीवरनं फिरला होता, ज्या विजयनगरमधून हा राजा पालखीतनं फिरला होता, ज्या विजयनगरमधून हा राजा घोड्यावरनं फिरला होता, आता त्याच विजयनगरमध्ये आमच्या हिंदू राजाचं मुंडकं एका भाल्याच्या टोकाला बांधलं आणि त्याची मिरवणूक काढली. याच्यावर हे मुसलमान सुलतान थांबले नाहीत, तर अली आदिलशहानं काय केलं तर ते मस्तक उचललं, त्याच्यात त्या मस्तकामधला जो मैल होता हाडामासाचा तो मैल बाजूला केला आणि राजा रामरायाचं मस्तक अशा ठिकाणी नेऊन बसवलं, मोहरीच्या तोंडाला. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ड्रेनेज सिस्टीमच्या तोंडाला त्या राजा रामरायाचं मस्तक बसवलं. कारण का तर त्याच्या तोंडातनं मलमूत्र व्हायला जाईल एवढी घोर विटंबना आमच्या समाज नेतृत्वाची झाली. याच्याही पुढे जाऊन सांगतो, काश्मीर मधल्या हिंदूंना जबरदस्तीनं वाटवलं जात होतं. त्यांच्यावर दबाव आणला जात होता की मुसलमान धर्म स्वीकार करा, म्हणून ते लोक हवालदिल झाले. आणि ते हवालदिल झालेले लोक गेले, शिखांचे जे गुरु होते गुरु तेग बहादुरांकडे गेले आणि गुरु तेग बहादुरांना सांगू लागले की काश्मीरमध्ये आम्हाला जबरदस्तीनं वाटवलं जातंय, आम्हाला मुसलमान धर्म स्वीकार करण्यासाठी आमच्यावर दबाव आणला जातोय. त्यावेळी गुरु तेग बहादुरांनी त्यांना धीर दिला आणि त्यांना सांगितलं की त्यांना जाऊन सांगा, जर तुम्ही गुरु तेग बहादुरांचा धर्म बदलू शकले, आम्ही सुद्धा धर्म बदलायला तयार आहोत. मग त्या लोकांनी जाऊन त्यांना सांगितलं, तुम्ही जर आमच्या गुरुचा धर्म बदलू शकले, आम्ही सुद्धा धर्म बदलायला तयार आहोत. म्हणून गुरु तेग बहादुरांना त्यांच्या 3 साथीदारांसह पकडलं आणि त्यांना दिल्लीला आणलं आणि त्यांच्या पुढे 2च पर्याय ठेवले, एक तर इस्लाम स्वीकार करा अन्यथा मृत्यू. गुरु तेग बहादुरांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला. म्हणून गुरु तेग बहादुरांची अख्खी अंगाची चामडी सोलली, त्यांचे हातपाय छाटले आणि दिल्लीच्या रस्त्यावर त्यांची क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आली. याच्याही पुढे जाऊन सांगतो, गुरु गोविंद सिंगानंतर ज्यांनी शिखांचं नेतृत्व केलं ते बंदा सिंग बहादूर. त्या बंदा सिंग बहादुरांना फरुख सियारनं त्यांना पकडलं, पंजाबमध्ये पकडलं आणि त्यांना दिल्लीला आणलं. त्या बंदा सिंग बहादुरांसोबत 700 अनुयायी सुद्धा पकडले आणि त्या सर्वांना घेऊन दिल्लीला आणण्यात आलं.
आणि त्या अनुयायांसोबत दोनच पर्याय ठेवले, एक तर इस्लाम स्वीकार करा अन्यथा मृत्यू. त्या लोकांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला, म्हणून फरुख सिंहाच्या हुकुमानुसार रोज 100 अशा पद्धतीनं 7 दिवस 700 अनुयायांची कत्तल करण्यात आली. आणि तिथून पुढे 3 महिन्यांनी त्या बंदा सिंग बहादुरांना कुतुब मिनार जवळच्या बहादूर शहाच्या कबरीजवळ नेलं. म्हणजे स्वतःच्या बापाच्या कबरीजवळ तो फरुख सिंह घेऊन गेला. एका खांब्याला त्या बंदा सिंग बहादुरांना हातापायाला धरून बांधलं. बंदा सिंग बहादुरांना खाली बसवलं. एक जल्लाद हातामध्ये सुरी घेऊन आला आणि बंदा सिंग बहादुरांच्या मानेजवळ सुरी घेऊन जाऊन विचारतो, बंदा सिंग इस्लाम स्वीकार करा अन्यथा मृत्यू. बंदा सिंग बहादुरांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला, म्हणून बंदा सिंग बहादुरांच्या मांडीवर त्यांचा 5 वर्षाचा पोरगा अजय सिंहाला ठेवलं. परत बंदा सिंग हातामध्ये ते जल्लाद हातामध्ये सुरी घेऊन आला. बंदा सिंग बहादुरांना म्हणू लागला की बंदा सिंग एकतर इस्लाम स्वीकार करा अन्यथा मृत्यू. बंदा सिंग बहादुर कडाडले, गुरु तेग बहादुर बोलिया, सुनो सिखो बड़ भागिया, धड़ दीजिए लेकिन धर्म न छोड़िए, ऐसा वो कहावया. बंदा सिंग बहादुरांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला, म्हणून बंदा सिंग बहादुरांच्या मांडीवर त्यांचे जे 5 वर्षाचे अजय सिंह नावाचा जो जिवंत पोरगा होता त्याचे हातपाय छाटले, त्याची छाती फोडली, त्याचं हृदय काढलं आणि बंदा सिंग बहादुरांच्या तोंडात कोंबलं. आणि परत बंदा सिंग बहादुरांना जल्लादाने प्रश्न विचारला की बंदा सिंग इस्लाम स्वीकार करा. बंदा सिंग बहादुरांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला, म्हणून बंदा सिंग बहादुरांची अख्खी चामडी सोलली, हातपाय छाटले आणि त्यांची लखतर दिल्लीच्या रस्त्यावर टांगली. म्हणजे इतके अनन्वित अत्याचार आमच्या समाज नेतृत्वावर होत होते. ही जी विकृती आहे, ही विकृती लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा औरंगजेबानं मराठेशाही संपवण्यासाठी ज्यावेळेस तो महाराष्ट्रात आला, मराठेशाही काय संपवणं होत नाही, त्याच्याकडून त्याला विजय प्राप्त होत नाही, म्हणून त्यानं आदिलशाहीकडे गेला. आदिलशाही काही दिवसात संपवली. तो कुतुबशाहीकडे गेला, कुतुबशाही काही दिवसात संपवली. आणि जेव्हा त्यांनी आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांना पकडलं, त्यावेळेस त्यांनी आमच्या संभाजी महाराजांना कशा पद्धतीनं मारलं? 40 दिवस त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून हाल करून मारलं. पण इथे एक खोटा नॅरेटिव्ह सांगितला जातो की संभाजी महाराजांची हत्या ही मनुस्मृतीनुसार केली. बाजार गप्पा आहेत ह्या, बाजार गप्पा. त्याला कुठलाही आधार नाही, कुठलाही पुरावा नाही. अरे त्या औरंगजेबाच्या मासरी आलेमगरीमध्ये लिहिलंय, त्याचा जो दरबारी इतिहास आहे त्याच्यात लिहिलंय. तो सांगतो, मासरी आलेमगरीमध्ये उल्लेख आहे की मुल्ला मौलवींच्या सांगण्यानुसार काफर बच्चा संभाची हत्या करण्यात आली. म्हणजे इस्लामच्या कायद्यानुसार मुल्ला मौलवींच्या सांगण्यानुसार काफर बच्चा संभाची हत्या करण्यात आली, असं त्या औरंगजेबाच्या दरबारी इतिहासात लिहिलं. मग आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांना 40 दिवस अनन्वित अत्याचार करून मारलं. एक विचार करा, ज्या औरंगजेबानं आदिलशाही संपवली, ज्या औरंगजेबानं कुतुबशाही संपवली, त्या औरंगजेबानं त्या आदिलशाहीच्या बादशाला कोणत्या प्रकारची वागणूक दिली? त्या औरंगजेबानं कुतुबशाहीच्या बादशाला कुठल्या प्रकारची वागणूक दिली आहे? तर औरंगजेबानं ज्यावेळेस आदिलशाही संपवली त्यावेळेस आदिलशाहीच्या बादशाला एका राजकैद्याची वागणूक दिली. ज्यावेळेस कुतुबशाही संपवली त्यावेळेस कुतुबशाहीच्या बादशाला एका राजकैद्याची वागणूक दिली. पण ज्यावेळेस त्यानं आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांना पकडलं त्यावेळेस आमच्या संभाजी महाराजांना 40 दिवस अनन्वित अत्याचार करून मारलं. कारण का? कारण ते हिंदू होते म्हणून. ही गोष्ट तुम्ही आम्ही आज लक्षात घेतली. म्हणजे इथल्या आमच्या समाजावर सामूहिकपणे अत्याचार होत होते, इथल्या आमच्या समाज नेतृत्वाची हत्या केली जात होती. मग इस्लामिक राज्यकर्त्यांच्या काळात जर सगळ्यात दुर्बल कोण होत्या तर या देशीच्या आमच्या हिंदू स्त्रिया होत्या. कुणीही यावं, आमच्या माता भगिनीला घोड्यावर टाकावं आणि पळून न्यावं. एका स्त्रीवर 30-30, 40-40 नाराधमांनी अत्याचार केलेले. तो इब्न बतूता लिहितोय की शाही दरबारामध्ये ईदचा उत्सव कसा साजरा केला जायचा. आम्हाला ईदचा शिरकुर्मा लई गोड वाटतो, पण शाही दरबारात ईद कशी साजरी केली जायची तुम्हाला माहिती आहे का? तो इब्न बतूता लिहितो की ईदच्या आदल्या दिवशी या देशातल्या काफर राजांच्या स्त्रिया दरबारात येऊन नाचगान करत असत आणि दरबारामध्ये जे परदेशी अधिकारी आलेले आहेत, जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत, त्यांना ह्या स्त्रिया
भेट म्हणून दिल्या जात असत. आणि ईदच्या दिवशी या देशातल्या काफर स्त्रिया येऊन इथं नाचगान करत असत आणि त्या स्त्रिया दरबारामधल्या लोकांना वाटून दिल्या जात असत. म्हणजे विचार करा, ह्या स्त्रियांना काय हौस लागली नव्हती की दरबारामध्ये येऊन नाचगान करायची, तर ह्या स्त्रियांना जबरदस्तीनं आणलं जात असत, ईदच्या दरबारात नाचवलं जात असत आणि त्यांना आलेल्या लोकांना वाटून टाकल्या जात असत. तो इब्न बतुता पुढे लिहितो की एके दिवशी बादशहानं मला 10 स्त्रिया भेट म्हणून दिल्या. त्याच्यापैकी एक स्त्री जी भेट घेऊन जो व्यक्ती आला मी त्याला देऊन टाकली. उर्वरित 3 स्त्रिया मी माझ्या सरदारांना दिल्या आणि बाकीच्या राहिलेल्या 6 स्त्रिया यांचं काय झालं मला आठवत नाही. या देशात हिंदू स्त्रिया, काफर स्त्रिया खूप स्वस्त मिळतात वाटतं. ही अवस्था आमच्या माता भगिनींची इस्लामिक राज्यकर्त्यांच्या काळात. जेव्हा अलाउद्दीन खिलजीनं गुजरातवर आक्रमण केलं होतं आणि गुजरातवर आक्रमण केल्यानंतर गुजरातचा राजा कर्ण याचा पराभव केल्यानंतर त्याच्या घरातल्या त्याच्या स्त्रिया, त्याची पत्नी, त्याची पोरगी, त्याच्या घरातल्या स्त्रिया अलाउद्दीनच्या हातात सापडल्या. तर अलाउद्दीननं त्या स्त्रियांना आपल्या जनानखान्यात नेऊन टाकलं. महाराष्ट्रावर आलेला जो अलाउद्दीन खिलजी, सगळ्यात पहिलं जे महाराष्ट्रावर जे मुसलमानांचं आक्रमण झालं ते अलाउद्दीन खिलजीचं आहे. ज्यावेळेस त्यानं देवगिरी जिंकली, देवगिरी जिंकल्यानंतर त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या लेकीला घोड्यावर टाकलं आणि दिल्लीला घेऊन गेला आणि तिला आपल्या जनानखान्यात नेऊन टाकलं. ही अवस्था आपल्या माता भगिनींची शिवरायांच्या काळापूर्वी महाराष्ट्रात होती, या देशात होती. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, इथल्या म्हणजे आमच्या स्त्रियांवर अनन्वित अत्याचार झाले तर याच्यातून आमचे मठ मंदिरं सुद्धा सुरक्षित राहिली नाहीत. जेव्हा 1025 मध्ये जेव्हा महमूद गजनीनं सोरटी सोमनाथावर आक्रमण केलं, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं आपलं महादेवाचं मंदिर, महमूद गजनीने ते मंदिर पाडलं, महादेवाची मूर्ती फोडली आणि त्या मूर्तीचे अवशेष महमूद गजनीला घेऊन गेला आणि अशा ठिकाणी त्या मूर्तीचे अवशेष टाकले की मशिदीत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या पायाला जो चिखल लागतो तो चिखल त्या महादेवाच्या मूर्तीनं काढावा, अशी विटंबना आपल्या सोरटी सोमनाथाच्या महादेवाची. सुलतान इल्तुतमिशनं आपलं 12 ज्योतिर्लिंगापैकीच एक असलेलं महादेवाचं मंदिर, महाकालेश्वराचं उज्जैनचं मंदिर, अनेक लोक आपण त्या ठिकाणी जातो. सुलतान इल्तुतमिशनं ते मंदिर पाडलं, महादेवाची मूर्ती फोडली आणि महादेवाचे मूर्तीचे अवशेष घेऊन सुलतान इल्तुतमिश दिल्लीला गेला आणि दिल्लीला नेऊन जामा मशिदीच्या पायऱ्यावर त्या मूर्तीचे अवशेष टाकले. कारण का तर मशिदीत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी ती तुडवावीत. याच्याही पुढे जाऊन सांगतो, तुमच्या माझ्या जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आपलं पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर, औरंगजेबाच्या दरबाराच्या इतिहासामध्ये त्याचा पुरावा आहे. इसवी सन 1705 मध्ये औरंगजेबानं हुकूम दिलाय की या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये अनेक लोक जमत आहेत म्हणून या ठिकाणी गायी कापा आणि ते मंदिर पाडून टाका, असा हुकूम औरंगजेबानं दिला. याच औरंगजेबानं काशी विश्वनाथाचं मंदिर पाडलंय. याच औरंगजेबानं आमचं मथुरेतलं श्रीकृष्णाचं मंदिर पाडलंय. बाबरानं अयोध्येतलं प्रभू श्रीरामांचं मंदिर पाडलंय. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. पण हे सगळे अन्याय अत्याचार इथल्या आमच्या समाजावर होत होते, समाज नेतृत्वावर होत होते, स्त्रियांवर होत होते आणि आमच्या मठ मंदिरावर सुद्धा होत होते. अनेक लोक असं सांगतात की मठ मंदिरं पाडण्यामागचा उद्देश होता की लूट घेऊन जाण्याचा. मग मला सांगा, जर लूट न्यायचीच होती तर मंदिर पाडायची काय गरज होती? एकदा लूट करायची, परत वापस जायचं, परत यायचं, परत जमा झालेली संपत्ती लुटायची, परत वापस जायचं. मूर्ती फोडायची काय गरज आहे? आणि ती मूर्ती फोडून मशिदींच्या पायऱ्यावर टाकायची काय गरज आहे? जसं मोहम्मद पैगंबरांनी काबामधल्या मूर्त्या फोडल्या, तो आदर्श इथल्या इस्लामिक राज्यकर्त्यांनी घेतलाय, मूर्ती भंजन. ही गोष्ट तुम्ही आम्ही आज लक्षात घेतली. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य उठून कशामुळे दिसतं की ज्या हिंदू समाजावर सामूहिकपणे अत्याचार करण्यात येत होते,
ज्या आमच्या समाज नेतृत्वाची हत्या करण्यात होती, ज्या आमच्या स्त्रियांवर अत्याचार करण्यात येत होते, ज्या आमच्या मठमंदिरांची तोडफोड करण्यात येत होती, छत्रपती शिवाजी महाराजांना मी युगपुरुष का मानतो की ज्या आमच्या इथल्या समाजावर अत्याचार झाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या इथल्या आमच्या समाजाला स्वातंत्र्य देण्याचं काम केलं. ज्या इथल्या आमच्या समाज नेतृत्वाची हत्या झाली, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या आमच्या समाज नेतृत्वाच्या हातामध्ये तलवार दिली आणि त्याला स्वराज्यामध्ये स्थान देण्याचं काम केलं. ज्या इथल्या आमच्या माता भगिनींवर अत्याचार होत होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या आमच्या माता भगिनींना संरक्षण देण्याचं काम केलं आणि त्या आमच्या मठमंदिरांची तोडफोड करण्यात येत होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मठमंदिरांचा परत जीर्णोद्धार करण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही कुठेही मशीद उभारली नाही. उलट तुम्हाला मी 10 पुरावे देतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद पाडून मंदिर उभारल्याचे. तिरुवन्नमलाई आणि समेरत्तू पेरुवल इथलं शिव मंदिर आणि विष्णू मंदिर आक्रमणकारी लोकांनी पाडलं आणि त्या ठिकाणी परत मशीद उभारली. ज्यावेळेस शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी एक गोष्ट कळाली की या ठिकाणी मंदिर पाडून मशीद उभारलेली आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिला की ही मशीद पाडा आणि परत त्या ठिकाणी मंदिरांचं पुनर्निर्माण करा. याचा पुरावा शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार रघुनाथ पंत हनुमंतांनी जो राजव्यवहार कोश लिहिला याच्यामध्ये याचा पुरावा आलेला आहे. एक फ्रेंच माणूस आहे, तो शिवाजी महाराजांच्या सैन्यात आलेला आहे प्रवासासाठी आणि त्यानं असं लिहून ठेवलंय की शिवाजी महाराजांनी माझ्या निवासाची व्यवस्था कल्याण भिवंडी मधल्या एका मशिदीमध्ये केली होती. म्हणजे शिवाजी महाराज हिंदू आहेत आणि त्यांनी अनेक मशिदी तर या कल्याण भिवंडीतल्या पाडून टाकल्यात, पण बांधणाऱ्याचा हेतू डावलून या मशिदीचं रूपांतर त्यांनी धान्याच्या कोठारामध्ये केलंय किंवा निवासाची व्यवस्था म्हणजे आजच्या काळात सांगायचं लॉजसाठी त्याचा उपयोग केला. अफजल खानाचं पत्र आहे शिवाजी महाराजांना लिहिलेलं, जो शिवाजी महाराज हयात असताना लिहिला. त्याच्यामध्ये असं लिहिलंय अफजल खानाने शिवाजी महाराजांना उद्देशून की तू कल्याण भिवंडी जातो, तिथल्या मुल्ला मल्लवींना मारतो, मशीद पाडतो, मी तुझी कशी गय करू. हे अफजल खानाचं पत्र आहे. पण गेल्या 350 वर्षामध्ये हा इतिहास आम्हाला जाणून बुजून सांगितलाच नाही आणि आमची अवस्था तशीच झाली. आम्ही सगळं चकचकीत पॉलिशड जगत गेलो. म्हणजे चंदनाच्या पाटावर, चांदीच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवी न ग असं म्हणल्यावर आम्हाला ऐकायला खूप चांगलं वाटतं की चंदनाचा पाट आहे, चांदीचं ताट आहे आणि भरवायला ती आहे म्हणजे आनंदच आहे. पण हीच गोष्ट जर माझ्यासारख्या इतिहासकारांनी सांगितली, बाबळीच्या पाटावर, जर्मलच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरवी न ग असं म्हणलं आम्हाला ऐकायला बरोबर वाटत नाही आणि खायला बरोबर वाटत नाही. ती गोष्ट, ती गत आमची झाली की आम्हाला सत्य इतिहास पचवताच आला नाही. आम्हाला सगळं सोयीनुसार इतिहास मांडलेला आवडतं. आम्हाला असं वाटतं की हे बी चांगले ते बी चांगले. ही आमची मानसिकता आहे, ही आमची सद्गुण विकृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक गोष्ट लक्षात घेतली की स्वराज्याच्या आड जो जो येईल त्याला शिवाजी महाराजांनी बाजूला केलं. आता शिवाजी महाराजांचा धर्मविषयक दृष्टिकोन हा विषय आपण निवडलाय, पण लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक कार्य हे हिंदू धर्माच्या फायद्यासाठीच आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, शहाजी राजांची मुद्रा ही फारसी भाषेत आहे. शिवाजी महाराजांनी आपली मुद्रा कोणत्या भाषेत केली आहे? संस्कृत भाषेत. आपल्या मराठी भाषेमध्ये फारसी आणि उर्दूचे शब्द घुसले होते. आपली भाषा दूषित झाली होती. म्हणून शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंत हनुमंतेला आज्ञा केली की तुम्ही राजव्यवहार कोशाची निर्मिती करा आणि त्या राजव्यवहार कोशाच्या माध्यमातून जवळपास मराठी भाषेमध्ये जे 1328 फारसी आणि उर्दू शब्द घुसले होते ते शब्द बाजूला केले आणि त्या जागेवर शिवाजी महाराजांनी संस्कृत शब्द टाकायला सांगितले. ही सुद्धा गोष्ट शिवाजी महाराजांनी हिंदू संस्कृतीला धरूनच केली. जसं औरंगजेबानं
एक धर्मांतर करण्याची एक मोठी व्यवस्था उभी केली होती की जिजिया नावाचा कर लादला. कारण का जिजियाचा उद्देश काय होता की जिजियाच्या करापोटी अनेक हिंदूंनी मुसलमान व्हावं, हा त्याचा मुख्य उद्देश होता. त्याने एक तशी व्यवस्थाच केली होती. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, न्यायदान करण्यासाठी पूर्वी काझी असायचे. म्हणजे आत्तासारखं नाही की उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट अशी काही व्यवस्था नव्हती. काझी न्यायदान करायचा. आणि एक घटना सांगतो, 4 वर्षापूर्वी एका व्यक्तीनं काझीनं खाल्लेल्या टरबुजाचा तुकडा या व्यक्तीनं खाल्ला 4 वर्षापूर्वी. तर 4 वर्षानंतर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला सांगितलं की तू काझीनं खाल्लेल्या टरबुजाचा तुकडा खाल्लास, तुझा धर्म भ्रष्ट झालाय, तू आता मुसलमान धर्म स्वीकार कर. तो व्यक्ती घाबरला, त्याची जबरदस्तीनं सुनता करण्यात आली आणि तो घाबरून त्या व्यक्तीनं स्वतः आत्महत्या केली. म्हणजे ही व्यवस्था होती धर्मांतर, अनेक हिंदूंनी मुसलमान व्हावं यासाठी. जर एका हिंदू सावकाराचं कर्ज जर एखाद्या मुसलमानाला बुडवायचं असेल तर त्या मुसलमानाने अशी आवळी उठवायची की या हिंदू सावकारानं बादशाला काहीतरी खालीवरी बोललोय, यांनी मुसलमान धर्माचा अपमान केलाय, असे 4-5 साक्षीदार आपले जमा करायचे आणि बादशाच्या दरबारात न्यायचे आणि खटला चालवायचा. आणि मग त्याच्यातून उद्देश एकच होता की एकतर त्याचं कर्ज माफ केलं जायचं आणि जबरदस्तीनं त्या हिंदू सावकाराला मुसलमान केलं जायचं. ही गोष्ट चालू होती. धर्मांतरासाठी एक वेगळी व्यवस्था औरंगजेबाने राबवली होती. त्याचं इराणच्या बादशाला एक पत्र लिहिलंय औरंगजेबानं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की हिंदूंवर जास्तीत जास्त अन्याय आणि मुसलमानांना सवलती याच्या खेरीज माझ्या मनात अजून काहीच नाही, असं त्याचं पत्र आहे औरंगजेबाचं इराणच्या बादशाला लिहिलेलं. आणि मग ही जी धर्मांतराची गोष्ट सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्या इथं सुरू होती, या देशामध्ये, या जगामध्ये या धर्मांतराला सगळ्यात पहिले जर कुणी आव्हान दिलं असेल तर ते आमच्या नरसिंह छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दिलं. जेव्हा आज आम्ही बघतोय की तुम्ही आता प्रास्ताविक मध्ये सांगितलं की पूर्वी लातूरमध्ये एकच चर्च होतं, आता अनेक चर्च झालेत. शिवाजी महाराजांच्या काळातली गोष्ट सांगतो. शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन काय होता, जेव्हा गोव्यामध्ये एक बारदेश नावाचा प्रदेश आहे आणि त्या बारदेशमध्ये एक पोर्तुगीज व्हॉइसराय होता. त्या व्हॉइसरायनं असा आदेश काढला की गोव्यात फक्त रोमन आणि कॅथलिक लोकच राहतील. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला गोव्यात राहायचं असेल तर तुम्हाला तुमचा धर्म सोडून तुम्हाला ख्रिश्चन व्हावं लागेल. आणि जर तुम्हाला तुमची संपत्ती, जर तुम्हाला तुमचा धर्म प्यारा असेल तर तुम्हाला तुमची गोव्यातली संपत्ती सोडून, गोवा सोडून निघून जावं लागणार. जवळपास 4000 लोकांचं धर्मांतरण त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. जेव्हा गोष्ट शिवाजी महाराजांना कळाली, शिवाजी महाराजांनी बारदेशवर आक्रमण केलं आणि त्यावेळेस ते लोक, हवालदिल झालेले लोक शिवाजी महाराजांकडे गेले आणि शिवाजी महाराजांना सांगू लागले की गोव्याच्या व्हॉइसरायनं आदेश काढला की गोव्यात राहायचं असेल तर तुम्हाला ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागेल. आणि मग शिवाजी महाराजांनी काय हुकूम सोडला की गोव्याच्या बाजूला एक गाव होतं, ते गावच्या गाव सगळं उचलून आणा. लक्षात घ्या, असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या हुकुमानुसार जवळपास 850 लोक पकडून आणण्यात आले. औरत, बच्चे, कच्चे असं शब्द लिहिलेला आहे की शिवाजी महाराजांच्या हुकुमानुसार 850 लोक तिथं आणण्यात आले. आणि ज्या पोर्तुगीज पादऱ्यांच्या हुकुमानुसार, आदेशानुसार त्या गोव्याच्या व्हॉइसरायनं हुकूम सोडला होता की ज्या पोर्तुगीज पादऱ्यांच्या सांगण्यानुसार ते 4 पोर्तुगीज पादरी सुद्धा त्यांना पकडून आणण्यात आलं होतं. आणि शिवाजी महाराजांना त्यांनी कोणीतरी सांगितलं की ज्या गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉइसरायनं आदेश काढलाय की ह्या पोर्तुगीज व्हॉइसरायच्या सांगण्यानुसार गोव्याच्या व्हॉइसरायनं हुकूम काढलाय की गोव्यात लोकांना ख्रिश्चन करा. तर शिवाजी महाराजांनी त्या 4 पोर्तुगीज पादऱ्यांना समोर बोलवलं. प्रसंग लक्षात घ्या, शिवाजी महाराज बसलेले आहेत, 4 पोर्तुगीज पादरी शिवाजी महाराजांच्या समोर आहेत आणि शिवाजी महाराज त्यांना काय विचारतायत, जर तुमच्या गोव्यात राहायचं असेल तर आम्हाला ख्रिश्चन धर्म स्वीकार करावा लागत असेल तर तुम्ही आता माझ्या भूमीमध्ये उभा आहात, तुम्ही माझा धर्म स्वीकार करा. शिवाजी महाराज म्हणतात आहे त्यांना
हे समकालीन आहे, याचा पुरावा आहे. शिवाजी महाराज काय म्हणतात आहे की तुमच्या गोव्यात राहायचं असेल तर तुमचा ख्रिश्चन धर्म स्वीकार करावा लागत असेल, तुम्ही आता माझ्या भूमीमध्ये उभा आहात, माझा हिंदू धर्म स्वीकार करा. ते पोर्तुगीज पाद्री कडवट होते, त्यांनी सांगितलं आम्ही तुझा धर्म स्वीकारू शकत नाही. काय केलं शिवाजी महाराजांनी? पोर्तुगीज धर्मगुरूत म्हणून सोडून दिलं का? तर शिवाजी महाराजांनी त्या चारही पाद्र्यांची मुंडकी छटली आणि गोव्याच्या व्हाईसरॉयला पाठवून दिली. आणि ही बातमी ज्यावेळेस गोव्याच्या व्हाईसरॉयला कळाली, त्यांनी त्याचा हुकूम मागे घेतला. म्हणजे या देशात सगळ्यात पहिले धर्मांतराला जर विरोध कुणी केला असेल तर ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. ही गोष्ट तुम्ही आणि हिंदू समाजाने आणि हीच गोष्ट सुरू असताना एक दुसरी गोष्ट सुद्धा शिवाजी महाराजांनी केली. म्हणजे इथल्या आमच्या जबरदस्तीने ज्या लोकांना बाटवलं जात होतं, पण आमचा हिंदू धर्म आमच्या हिंदू धर्मामध्ये अशी व्यवस्था नव्हती की एखादा मतांतरित झालेल्या हिंदूला परत हिंदू करून घेण्याची. आमच्या हिंदू धर्मामध्ये तशी पद्धत नव्हती की जर एखादा हिंदू जर धर्म बदलून दुसऱ्या धर्मामध्ये गेला, त्याला जबरदस्तीनं लांबून चालन करून त्याचा धर्म बदलवला गेला. त्याला जर परत हिंदू धर्मात यायचंय तर त्याला हिंदू करून घेण्याची व्यवस्था आमच्या हिंदू धर्मात नव्हती. शिवाजी महाराजांचे जे सरसेनापती होते, नेतोजीराव पालकर, ज्यांना प्रति शिवाजी म्हटलं जायचं, ज्यावेळेस शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले, याचा राग औरंगजेबानं मनात धरून औरंगजेबानं आदेश दिला की जो प्रति शिवाजी आहे त्या नेतोजी पालकरांना पकडा. आणि औरंगजेबाच्या हुकुमानुसार नेतोजीरावांना धारूरच्या किल्ल्यावर पकडण्यात आलं आणि त्यांना पकडून त्यांना दिल्लीला नेण्यात आलं. आणि नेतोजी पालकरांना जबरदस्तीनं मुसलमान करण्यात आलं, त्यांची सुनता केली गेली आणि त्यांचं नाव मोहम्मद कुली खान असं ठेवण्यात आलं. म्हणजे जे शिवाजी महाराजांचे सरसेनापती आहेत, ज्यांनी अख्खा पराक्रम गाजवलाय, की ज्यांना सरसेनापती म्हटलं जातं, त्या नेतोजीरावांना जबरदस्तीनं औरंगजेबाने पाठवलं, त्यांचा मोहम्मद कुली खान केला. या घटनेत तब्बल 10 वर्ष निघून जातात. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतोय 1674ला, आणि हा मोहम्मद कुली खान हा काबुल कंदार मध्ये निकलो मनुची नावाचा एक प्रवासी आहे. त्यानं जे पुस्तक लिहिलंय त्याच्यात लिहून ठेवलंय हा निकोलो मनुची डॉक्टर आहे. आणि काबुल कंदार मध्ये एका सरदाराच्या पाठीवर चापकानं फटके मारलेत. त्याचा इलाज करण्यासाठी ज्या डॉक्टरला बोलवलंय त्या डॉक्टरचं नाव निकोलो मनुची आहे. आणि हा निकोलो मनुची त्याच्यावर इलाज करायला गेलाय आणि निकोलो मनुची त्याला विचारतोय, अरे तुला कशामुळे मारलं जातंय? तर तो माणूस सांगतोय, अरे महाराष्ट्रात माझा राजा छत्रपती झालाय आणि मला त्याला भेटायला जायचंय. अरे ते म्हणतो, तुझा काय संबंध आहे महाराष्ट्राचा? तू मोहम्मद कुली खान आहे, तुझं नाव काय खरं? तर मोहम्मद कुली खान सांगता झाला, अरे मी महाराष्ट्रातला नेतोजी पालकर आहे, माझा राजा छत्रपती झालाय आणि मला त्याला भेटायला जायचंय, म्हणून ह्या लोकांनी माझ्या पाठीवर चापकानं फटके मारले. त्याचा इलाज करायला हा निकोलो मनुची गेलाय. म्हणजे नेतोजीरावांचा संबंध त्या काबुल कंदार मध्ये निकोलो मनुची सोबत आलाय. निकोलो मनुची काय सांगतोय की नेतोजीराव सांगतात की माझा राजा छत्रपती झालाय. म्हणजे नेतोजीरावांसाठी किती आनंदाची गोष्ट आहे की शिवाजी महाराज छत्रपती झाले तर मला त्यांना भेटायला जायचंय. 10 वर्ष गेलेत ह्या गोष्टीमध्ये. आणि 10 वर्षानंतर नेतोजीरावांना स्वत्वाची जाणीव झाली की शिवाजी महाराज छत्रपती झालेत आणि आता मला शिवाजी महाराजांना भेटायला जायचंय. आणि नेतोजीराव शिवाजी महाराजांकडे आले आणि आमच्या धर्मामध्ये अशी व्यवस्था नसताना, आमच्या धर्मामध्ये अशी पद्धत नसताना शिवाजी महाराजांनी, म्हणजे आत्ताच्या ज्या लोकांना जे पुरोगामी शब्द ऐकतात ना, त्या काळात ही संकल्पना अस्तित्वात नव्हती पुरोगामी, पण शिवाजी महाराजांचे विचार आधीच पुरोगामी होते. शिवाजी महाराजांनी नेतोजीरावांना परत स्वधर्मात घेतलं, परत हिंदू केलं आणि मग स्वराज्याच्या कामाला लावलं. सहज प्रश्न विचारा, सहज, जर शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव मानणारे असते,
शिवाजी महाराज सेक्युलर असते तर शिवाजी महाराज म्हणले असते, अरे मोहम्मदा, अरे नेतुजीराव, तुम्ही मुसलमान धर्मात गेलाय, काय फरक आहे, स्वराज्याचं कामच करायचंय तर मोहम्मद कुली खान म्हणून करा, तुम्हाला परत हिंदू करून घेण्याची काय आवश्यकता आहे. पण शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही. त्या धर्मामध्ये तू मांडीवर बसून देवाची प्रार्थना करावी लागते, आपल्या हिंदू धर्मामध्ये लोटांगण घालावं लागतं, एवढंच तर फरक आहे ना. पण शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही. शिवाजी महाराजांना माहितीये स्वराज्याचं काम करायचं असेल तर त्याला आधी हिंदू व्हावं लागेल आणि मग स्वराज्याचं काम करावं लागेल. ही दूरदृष्टी शिवाजी महाराजांची तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराजांनी मतांतरित धर्मांतरित झालेल्या लोकाला सगळ्यात प्रथम हिंदू करून घेतलंय. म्हणजे ज्या आमच्या देशामध्ये काही जहागीरदार वतनदार आपलं राजेपण टिकवण्यासाठी, आपली जहागिरी वतनदारी मनसबदारी टिकवण्यासाठी या मोगलांसोबत ज्यांनी आपल्या रोटीबेटीचा व्यवहार केला, आपल्या पुरी या मोगलान मुसलमान सुलतानांना दिल्या, आपलं राजेपण, आपली सरदारकी, आपली जहागीरदारी, आपली मनसबदारी टिकवण्यासाठी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला. मी नेतोजीरावांना स्वीकारलंय, मी नेतोजीरावांना परत हिंदू धर्मात घेतलंय, पण हा सगळा हिंदू समाज त्यांना स्वीकारेल का. म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःची पोरगी नेतोजीरावांचे पुतणे जानोजी पालकरांना दिली आणि राजसोयरी घडवून आणली आणि आदर्श निर्माण करून ठेवला की नेतोजीरावांना आता मी स्वीकारलंय, अशा मतांतरित झालेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घ्या आणि त्यांना स्वीकारा. हा उद्देश छत्रपतींचा तुम्ही आम्ही या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की ज्या ठिकाणी हे मनसबदार आपली मनसबदारी टिकवण्यासाठी, आपली जहागीरदारी टिकवण्यासाठी, आपलं राजेपण टिकवण्यासाठी आपल्या पोरी मुसलमान सुलतानांना देत होते, त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली पोरगी मतांतरित झालेल्या मुसलमानाला परत हिंदू करून घेताना दिली. ही गोष्ट तुम्ही आम्ही या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. शुद्धीकरणाची चळवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. पण या ठिकाणी आम्हाला सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 20% मुसलमान होते. पुन्हा काळ बदलत राहिला. आम्हाला सांगितलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 50% मुसलमान होते. काळ बदलत राहिला. परत आम्हाला सांगितलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 95% मुसलमान होते. मुळात ही डाव्यांची थेअरी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम त्यांना कमी करायचं आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचं इस्लामीकरण करणं त्यांचं सुरू आहे. हे आमच्या मावळ्यांचा पराक्रम आहे, तुम्ही लक्षात घ्या. उगाच म्हणत नाही की तानाजी आलाय कोंढाण्यावर स्वतःच्या पोराचं लग्नाची पत्रिका घेऊन आमंत्रण देण्यासाठी शिवाजी महाराजांकडे आलाय आणि शिवाजी महाराजांच्या मनात काय चालू आहे तर कोंढाणा परत घेण्याचं. त्यावेळेस तानाजी म्हणतो की राजे, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. ही जी भावना आहे ना स्वराज्यासाठी करण्याची, ही तळमळ, हे कुठून येते? शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतलं सगळं कौशल्य पाहिलं आणि शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज्यात स्थान देण्याचं काम केलंय. काय दिलं शिवाजी महाराजांनी नेतुजीरावांना की तानाजी कोंढाणा घ्या, तुम्हाला एखादी सरदारकी देतो. म्हणले का शिवाजी महाराज? आजची परिस्थिती बघा. आम्ही आमच्या एखाद्या सहकार्याला म्हटलं चल रे तो मुलगा बुडायला लागला वाचूया, तो पहिला प्रश्न विचारतो मला काय मिळणार. चल ना गावासाठी काहीतरी करूया, स्वच्छता अभियान राबवूया, तो पहिला प्रश्न विचारणार मला काय मिळणार. विचारलं का तानाजींनी की राजे मी तुमच्यासाठी कोंढाणा घेतो, मला काय मिळणार? हे बाजी खिंडीमध्ये अडकून पडतात आणि बाजी म्हणतात की जोपर्यंत तोफेच्या गोळ्याचा आवाज माझ्या कानावर येणार नाही तोपर्यंत या बाजीला प्राण मंजूर नाही. 2 घंटे चालणारी लढाई ही 6 घंटे चालते. बाजी प्रभू लढत राहतात. काय दिलं शिवाजी महाराजांनी बाजीला? ही माणसं मरायला का तयार झाली? शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे.
शिवाजी महाराजांचा पराक्रम आहे. मी नेहमी सांगतो की शिवाजी महाराजांनी गड बांधलं हे त्यांचं कर्तृत्व नाही, शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला हे त्यांचं नेतृत्व नाही, तर शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये नॅशनल कॅरेक्टर्स निर्माण केली, राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केलं, हे त्यांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे. तुम्ही कुठलाही माणूस घ्या, तुम्ही तानाजी घ्या, तुम्ही बाजी घ्या, तुम्ही मुरारबाजी घ्या, या प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. हे शिवाजी महाराजांचं कर्तृत्वच तुम्ही, पराक्रमच तुम्ही कमी करताय. मुसलमान सैनिक घुसून 12 नाव आढळतात सगळ्या शिवचरित्रामध्ये, त्यापैकी 5 नावं 1657 पर्यंत आहेत. 1657 पर्यंत ही शहाजी महाराजांनी नेमून दिलेली नावं आहेत. पण 1657 हा काळ शिवचरित्रातला कलाटणी देणारा काळ आहे. शिवाजी महाराजांनी 1657ला शहाजी राजांपासून राजकीय फारकत घेतलेली आहे. त्याच्यानंतर जास्त नावं आढळत नाहीत. जी नावं आढळतात ती तांत्रिक दृष्ट्या आढळतात. असा अपप्रचार केला जातो की शिवाजी महाराजांचे एकमेव वकील, अरे तो फारसी आणि अरबीचं लिखाण करण्यासाठी ठेवलेला वकील आहे, काझी हैदर नावाचा. पण एकमेव वकील असं सांगितलं जातं, एकमेव शिवाजी महाराजांचे. म्हणजे गोपीनाथ पंत वकील यांचं काय कार्य काय नाही का आम्हाला? पण जाणून बुजून तुम्हाला आम्हाला सांगितलं जातं की शिवाजी महाराजांचे एकमेव वकील काझी हैदर. अहो, तो काझी हैदर हा फारसी आणि अरबीचं भाषेचं लिखांतर करण्यासाठी ठेवलेला आहे शिवाजी महाराजांनी. हा जर खरा स्वराज्यनिष्ठ असता तर तो संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा शिवरायांपाशी राहिला असता. पण तो काझी हैदर संभाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांपाशी असत नाही, तो संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाला जाऊन मिळालाय. हे गोष्ट तुम्हाला आम्हाला कुणी सांगितली नाही. दौलत खान नावाचा माणूस नौदलामध्ये ठेवलाय शिवाजी महाराजांनी तांत्रिक दृष्ट्या. 1947ला जेव्हा आमचा भारत स्वातंत्र्य झाला त्यानंतर काही 5-6 वर्ष इंग्रजांचे अधिकारी आमच्या सैन्यामध्ये होते, नौदलामध्ये होते, अनेक गोष्टींमध्ये होते. कारण आम्हाला नौदलाबद्दल विस्मृती आली होती, आम्हाला त्याबद्दल माहिती नव्हती. शिवाजी महाराजांनी तांत्रिक दृष्ट्या याला ठेवलेलं आहे. पण त्याच दौलत खानाला शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळात त्याला पकडलंय, त्याच्या पोराला पकडलंय आणि त्याची हत्या सुद्धा केलेली आहे. हे तुम्हाला आम्हाला कोणी सांगितलं नाही. हे काय स्वराज्याचे एकनिष्ठ नव्हते, हे तांत्रिक दृष्ट्या शिवाजी महाराजांनी ठेवलेले होते. पण जाणून बुजून शिवछत्रपतींच्या इतिहासाचं विकृतीकरण कसं करायचं हा उद्योग गेल्या 1999 पासून या महाराष्ट्रात सुरू होता. पण गेल्या काही काळात आम्हाला आमच्या स्वत्वाची जाण झाली आणि आम्ही अस्सल पुरावे बघितले आणि हा सत्य इतिहास समाजामध्ये पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं. अनेक गोष्टी सांगता येतील. शिवाजी महाराज यालाच एक धरून गोष्ट सांगतो. जर शिवाजी महाराजांच्या सैन्यात 50%, 70%, 90% मुसलमान असते, शिवाजी महाराजांचे स्वतःचे सावत्र बंधू आहेत व्यंकोजी राजे, ते तंजावरला आहेत. शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र दिलंय आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज असं लिहितात की आमच्यावर आई भवानीची कृपा आहे, मी दुष्ट तुर्कांना मारतो, मी दुष्ट मुसलमानांना मारतो. तुमच्या सैन्यात जर मुसलमान सैनिक ठेवता तर तुम्हाला विजय कसा प्राप्त होईल. हे वाक्य आहे शिवाजी महाराजांचं, स्वतःच्या सावत्र भावाला लिहिलेलं. म्हणजे जे शिवाजी महाराज स्वतःच्या सावत्र भावाला म्हणतात की तुझ्या सैन्यात जर मुसलमान सैनिक असतील तर तुला विजय कसा प्राप्त होईल, मी इकडं रोज दुष्ट तुर्कांना मारतोय, ते शिवाजी महाराज स्वतःच्या सैन्यात मुसलमान सैनिक ठेवतील का, एवढा जरी विचार तुम्ही आम्ही हिंदूंनी केला तरी आजचा कार्यक्रम सफल झाला असं म्हणलं जाईल. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून आलेला इतिहास हा इतिहास नसतो. काही ब्रिगेडी इतिहासकारांनी मधल्या काही काळामध्ये एक मोठी यंत्रणाच उभी केली होती, जाणून बुजून खोटा इतिहास सांगायचा. ते अजून असं सांगतात की या परकीय आक्रमकांचा हा धर्मसंघर्ष नव्हता तर तो त्यांचा सत्ता संघर्ष होता. तर त्यांना प्रश्न विचारा, जर त्यांचा सत्ता संघर्ष होता तर माई देखत लेकीवर, लेकी देखत माईवर बलात्कार केले गेले, हा कुठला सत्ता संघर्ष होता? आमची हिंदूंची मंदिरं पाडली गेली, देवळं पाडले गेले, मूर्त्यांच्या ठिकऱ्या उडविल्या केल्या गेल्या, हा कुठला सत्ता संघर्ष होता?
पोर्तुगीजांचा पितामह वास्को द गामा याने एका झामोरीन राजाच्या ब्राह्मण वकिलाचे कान कापले आणि त्याच्या जागेवर कुत्र्याचे कान शिवले. हा कुठला सत्ता संघर्ष होता? 800 हिंदू नावाड्यांची नाक कान कापून त्याची भाजी केली आणि ब्रह्मवृंदात खायला घातली. हा कुठला सत्ता संघर्ष होता? या नामांतराच्या गोष्टी झाल्या. खडकीचे औरंगाबाद, भागानगरचे हैदराबाद, धाराशिवचे उस्मानाबाद, विद्यानगरीचे इस्लामपूर, ह्या ज्या नामांतराच्या गोष्टी झाल्या, हा कुठला सत्ता संघर्ष होता? तर लक्षात घ्या, हा त्यांचा फक्त सत्ता संघर्ष नव्हता, हा त्यांचा धर्म संघर्षही होता आणि हा त्यांचा सत्ता संघर्षही होता. अरे लिहिलंय, ज्यांना आम्ही आमचा आदर्श मानतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय. ज्यांना आम्ही आमचा आदर्श मानतो त्या महात्मा फुलेंनी लिहिलंय. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पोवाडा लिहिलाय आणि त्या पोवाड्यामध्ये ते असा उल्लेख करतात की मोठ्या युक्तीने सर केला किल्ला तोरण्याचा, रोविला झेंडा हिंदूंचा. असं महात्मा फुलेंनी लिहिलंय की शिवाजी महाराजांनी मोठ्या युक्तीने तोरण्याचा किल्ला सर केला आणि हिंदूंचा झेंडा रोवला म्हणून. हे आम्ही वाचलं का कधी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीतल्या शेवटच्या भाषणात असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. पण हा इतिहास आम्ही कधी वाचलाच नाही. असं लिहिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक कार्य हे धर्मरक्षणाचं कार्य आहे. कारण स्वतः संभाजी महाराज म्हणतात की म्लेंचक्षय दीक्षित आहेत माझे वडील, हे म्लेंचक्षय दीक्षित आहेत. म्लेंच म्हणजे कोण? मुसलमानांना उद्देशून म्लेंच असा उल्लेख केला जायचा. म्लेंचक्षय दीक्षितचा अर्थ काय? की मुसलमानांचा नाश करण्याची दीक्षा घेणारे हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असं स्वतःच्या पोरांनी शिवाजी महाराजांबद्दल लिहिलंय. संभाजी महाराजांनी तेच लिहिलंय. याच्याही पुढे जाऊन सांगतो, इंग्रज भारतात आले त्यावेळेस तटस्थ भूमिकेत आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिताना काय उल्लेख केलाय? इंग्रजांच्या राजापूर वखारीचा जो प्रमुख आहे हेनरी रेविंग्टन, त्यांनी शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना तो असा लिहितो, शिवाजी द जनरल ऑफ हिंदू फोर्सेस, हिंदू सेनेचे अधिपती छत्रपती शिवाजी महाराज, असा उल्लेख हा इंग्रजांनी तत्कालीन काळात केलाय. शिवाजी महाराज जर सर्व धर्म समभाव मानणारे असते, शिवाजी महाराज जर सेक्युलर असते, तर शिवाजी महाराजांनी हेनरी रेविंग्टनला परत पत्र पाठवलं असतं, हेनरीजी असं काय लिहिताय, हिंदू सेनेचा अधिपती, जनरल ऑफ हिंदू फोर्सेस, मी तर सर्व धर्म समभाव मानणार आहे, तुम्ही असं लिहा सर्व धर्म समभाव सैन्याचा अधिपती, सेक्युलर सैन्याचा अधिपती. पण ते शिवाजी महाराजांनी केलं नाही. शिवाजी महाराज हे हिंदू पादशाह होते, हे तिळमात, हे म्हणजे कायम सत्य आहे. याच्याही पुढे जाऊन सांगतो, जो कवी भूषण शिवाजी महाराजांच्या समकालीन आहे, उत्तरेतला कवी आहे, शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून महाराष्ट्रात आलाय आणि शिवाजी महाराजांसमोर त्यांनी छंद लिहिलाय शिवबावनी नावाचा. ते शिवबावनीमध्येही कवी भूषणाने असं लिहून ठेवलं की देवल गिरावत फिरावत निशानन, ऐसे डुबे राव राजे सभी गए लपकी, गौरा गणपती आप और नको देत ताप, आपी उनी बारी सभा मारी गए दुपकी, पिरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की. ऐकायला खूप छान वाटतंय, पण याचा अर्थ काय? कवी भूषण काय सांगतोय? देवल गिरावत फिरावत निशाण आली की सगळीकडे देवळं पाडले जात आहेत, मूर्त्या फोडल्या जात आहेत आणि फक्त न फक्त अलीचे झेंडे फडकायला लागलेत. स्वतःला राव राजे म्हणून घेणारे सगळे पळून गेलेत. जे गौरी गणपती आहेत, दुष्टांना दंड देणारे, ते सुद्धा अशा वेळी लपून बसलेत आणि फक्त पीर पैगंबर आणि मुसलमानांच्याच मताची दुहाई सुरू आहे. तो कवी भूषण पुढे लिहितोय, जर शिवाजी महाराज झाले नसते तर काशी हुकी कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होते सुन्नत होती सबकी. शिवाजी महाराज झाले नसते तर काशीचा प्रभाव राहिला नसता, मथुरेत मशिदी झाल्या असत्या आणि तुमची माझी सुनता झाली असती.
तुम्हा आम्हाला या जैन मंदिरामध्ये आजचा हा कार्यक्रम घेता आला नसता, तुम्हा आम्हाला एखाद्या मशिदीमध्ये जमावं लागलं असतं. ही गोष्ट तुम्ही आम्ही हिंदूंनी लक्षात घ्या. कवी भूषण हा समकालीन आहे, त्यांनी शिवाजी महाराजांच्या समक्ष लिहिलंय. जर शिवाजी महाराज सेक्युलर असते, जर शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव मानणारे असते, तर शिवाजी महाराज कवी भूषणना म्हणले असते, कवीजी हे काय लिहताय, माझ्या सैन्यात असलेल्या मुस्लिम मावळ्यांना राग येईल. पण शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही. ही गोष्ट तुम्ही आम्ही हिंदूंनी लक्षात घेतली पाहिजे. मला वाटलं नव्हतं की शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव असायला पाहिजे होते, शिवाजी महाराज सेक्युलर असायला पाहिजे होते. पण मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, याच्याहून काही फरक पडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटत होतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ती गोष्ट तुम्ही आम्ही आज लक्षात घेतली पाहिजे. तो छत्रसाल बुंदेलखंडचा युवराज आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून महाराष्ट्रात आलाय आणि महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांना काय विचारतोय की मी अनेक वर्ष मोगलांची चाकरी केली, त्याचा काही उपयोग झाला नाही, तुमचा आणि मोगलांचा कधी मिलाप झाला आहे का? काय संबंध आहे? बुंदेलखंडचा युवराज महाराष्ट्रात आलाय आणि शिवाजी महाराजांना म्हणतोय की मी अनेक वर्ष मुसलमानांची चाकरी केली, त्याचा काही उपयोग झाला नाही, तुमचा आणि कधी मोगलांचा मिलाप झालाय का? शिवाजी महाराज काय सांगतात त्याला? आपल्या हिंदूंची छाती अभिमानानं फुलून येईल. शिवाजी महाराज त्या छत्रसाल बुंदेलाला उपदेश करतात, अरे तुम्ही तर क्षत्रियांचे मुकुटमणी आहात, आपल्या अंतःकरणामध्ये त्या ब्रजराज श्रीकृष्णांना आठवा, ही घ्या माझी तलवार तुम्हाला भेट देतो, जा आणि बुंदेलखंड स्वतंत्र करा. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन तो छत्रसाल बुंदेला जो गेला, त्याने त्या बुंदेलखंडामधून मोगलांना उकडून फेकलं आणि आपल्या भूमीला मोगलांपासून स्वतंत्र केलं. ही प्रेरणा जी होती ना, ती प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज होते. आसामचे राजे चक्रधर सिंग म्हणायचे की ज्या प्रकारे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये पराशक्राला पराभूत केलं, अगदी त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा आसाममध्ये लढत आहोत. आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे. ही गोष्ट तुम्ही आम्ही हिंदूंनी लक्षात घेतली पाहिजे. एकंदरीत शिवाजी महाराजांचा संपूर्ण कालखंड बघितला तर शिवाजी महाराज हे हिंदू पदपादशाह आहेत. शिवाजी महाराजांचं प्रत्येक कार्य हे हिंदू धर्म रक्षणाचं आहे. ही गोष्ट तुम्ही आम्ही आज लक्षात घेतली पाहिजे. जाता जाता एवढंच सांगतो, सगळं जग जिंका, जगाच्या कानाकोपऱ्यात जा, सिलिकॉन व्हॅलीमध्ये अवश्य जा, पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याला मात्र कधीच विसरू नका. अमेरिकेच्या मातीमध्ये खेळा, पण गावाकडच्या काळ्या मातीला कधीच डोळ्यासमोर हटवू देऊ नका. पिझ्झा खा, चायनीज जरूर तिथं खा, पण आईच्या हातची कांदा भाकर चटणी मात्र कधीच विसरू नका. जपानी गादीवर अवश्य झोपा, पण आजीच्या लुगड्यापासून बनवलेल्या गोधडीची ऊब मात्र कधीच विसरू नका. अरे आमच्या आयुष्याचं लेणं आणि शतजन्माचं देणं असलेला संस्कार या मातीनं आम्हाला बहाल केलाय, तेवढा तो फक्त मला मिळावा अशी अपेक्षा करतो. आणि या ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं महत् भाग्य शिवछत्रपतींच्या साक्षीनं या मावळ्याला मिळालं, त्याबद्दल नतमस्तक होतो. ज्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो त्या सर्वांचे आभार मानतो आणि खरंच सांगतो की देशामध्ये हा सगळ्यात पहिला कार्यक्रम असेल की घर वापसी दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो. त्याबद्दल खरंच तुमचं एकदा कौतुक केलं पाहिजे. आणि हिंदू समाजानं आपल्या समोरची आव्हानं लक्षात घेतली पाहिजेत. त्या काळातली आव्हानं वेगळी होती, आता परिस्थिती बदलली आहे. आता लँड जिहाद, लव जिहाद, बिझनेस जिहाद, फूड जिहाद अशा प्रकारची आव्हानं आपल्या हिंदू समाजासमोर आहेत. त्यामुळे हिंदू समाजाने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, त्यासाठी उभं राहिलं पाहिजे. आणि जी लोक परत आपल्या स्वधर्मात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या आमच्या लोकांना मोठ्या मनानं स्वीकारलं पाहिजे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मतांतरित झालेल्या हिंदूंना परत स्वीकारलंय, आज तुम्ही सुद्धा हिंदू समाजानं मोठ्या मन करून आपले जे मतांतरित झालेले भाऊबंधकी आहेत त्यांना सुद्धा परत हिंदू धर्मात घेताना मोठ्या मनानं स्वीकारलं पाहिजे. एवढा आदर्श या ठिकाणी तुम्ही आम्ही घेतला तरी आजचा कार्यक्रम सफल झाला असं मी म्हणेल. आणि ज्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो त्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद दुसरा प्रश्न घेतो. विद्यार्थ्यांचा प्रश्न विचारला. पुनर्प्रवेश झाल्यानंतर नवीन जिहादची निर्मिती होऊ शकेल का? पुनर्प्रवेश झाल्यानंतर नवीन जिहादची निर्मिती होऊ शकेल का? म्हणजे अजून काही नवीन मार्ग ते लोक शोधतील का? डेफिनेटली त्यांचं कामच आहे. कामच ते आहे. तसा उद्देश ठेवून पुनर्प्रवेश होतील का? म्हणजे आपल्याला जे लोक संपर्क करतील ते असा काहीतरी उद्देश डोक्यामध्ये घेऊन येतील आणि आपली फसवणूक करतील का असं त्यांना विचारायचं. असू शकतं, कारण जिहाद हा एक प्रकारचा नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती तो जो आहे ते पुराण चाललेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसंही करून बाय बुक्स वर बाय बुक्स कसंही करून हिंदू धर्मातल्या लोकांना वाटवायचं आहे आणि इस्लाम कबूल करायला लावायचं आहे. असे उदाहरण आलेले आहेत. माझ्या हातावरच काही मुलींनी हिंदू मुलांसोबत विवाह लावला, धर्मांतर केलंय, विधिवत त्यांचा शुद्धी संस्कार केलेला आहे, नंतर लग्न सुद्धा झालेलं आहे. आणि नंतर मग ह्या मुलींनी घरात नमाज पडणं आणि त्या मुलांना धारेवर धरणं तर तुला सुद्धा या धर्मात यावं लागेल. आणि आजपर्यंत मी जे काही विवाह लावले त्यापैकी एक तो एक डायव्होर्स झालेला आहे. दुसरा, आम्ही एक विशेष काळजीही घेतो. आर्य समाजामध्ये ज्यावेळेस एक शुद्धी संस्कार करून विवाह लावले जातात तर आम्ही मुलगी जर आपल्या धर्मात येऊ इच्छित असेल तर आम्ही तो विवाह लावतो. परंतु मुलगा जर येत असेल, एखादा मुलगा येतो आणि तो म्हणतोय की मला धर्मांतर करायचं आहे आणि मला या मुलीसोबत विवाह करायचा आहे, तर आम्ही 99.99% आम्ही अजिबात अशा प्रकारचा विवाह लावत नाही. कारण हा त्याच्या फक्त वेळ काढण्यासाठी तो हिंदू बनलेला आहे आणि परत तो त्याच्या धर्मात जाणार, आपल्या मुलीला सुद्धा मुसलमान बनवणार आणि त्यांची जनसंख्या वाढवणार. हा त्याचा जिहादच आहे. त्यामुळे मुलींचं धर्मांतर करणं योग्य, मुलांचं धर्मांतर अजिबात नाही केलं पाहिजे. मुस्लिमांनी घरवासी केल्यास कोणत्या जाती त्यांना स्थान दिलं जाईल? हा मुस्लिम समाज जो आहे हा हिंदू धर्मातूनच बाहेर पडलेला आहे. जसं आता आपल्याकडे एखादा माळी समाज आहे तर तिकडे जाऊन तो बागवान शब्द त्याला वापरला गेलेला आहे. आपल्याकडचा कासार बांगड्या बनणार तिकडे जाऊन त्याचं मेळा हे झालेला आहे. आपल्याकडचा शिंपी समाज तो तिकडे जाऊन दर्जी बनलेला आहे. तर त्यांच्या मूळ समाजात त्यांना परत घेता येईल. जसं ख्रिश्चनांमध्ये आपले बरेचसे लोक आदिवासी क्षेत्रातले आणि मातंग समाजातले लोक गेलेले आहेत, तर त्यांचा मूळ जी जात आहे त्यानुसार त्यांना घेणार. आणि ज्यांना आपली जातच आठवत नाही, पठाण खान जे असतील, ज्यांना 10-12 पिढ्या झाल्या असतील, तर त्यांना आपण ओपन कॅटेगरीमध्येच घेणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण आजही जातीमध्ये जी जात नाही ती जात, जी आपल्या डोक्यात जात नाही ती जात, आपण हिंदू धर्म एक म्हणून का स्वीकारत नाही? तर मी हिंदू तू हिंदू, इथे आपण जातीचा का विचार करतो, धर्माचा विचार का नाही करत? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नेमकं कशा पद्धतीने झाला, काही त्याच्याबद्दल आणि गावाबद्दल सुद्धा काही संभ्रम निर्माण केले जातात. अगदी थोडक्यात त्याच्याबद्दल सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने झालेला आहे आणि गागाभट्टांबद्दल काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास 1 महिना सगळे विधी केलेत राज्याभिषेकाचे. शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिले काय केलं तर प्रतापगडच्या भवानी देवीला सोन्याचं छत्र अर्पण केलंय. त्यानंतर शिवाजी महाराजांची तुला करण्यात आली आहे, शिवाजी महाराजांची मुंज करण्यात आली आहे, शिवाजी महाराजांचा सोयराबाईंशी समंत्रक विवाह लावण्यात आलाय. ह्या सगळ्या गोष्टी हिंदू धर्माच्या पद्धतीनं आहेत, वैदिक पद्धतीनं शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केलाय. आणि जो खोटा नॅरेटिव्ह घेऊन सांगतात की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला, तर मी जबाबदारीनं सांगतो, ऑन रेकॉर्ड बोलतोय, शिवाजी महाराजांच्या संपूर्ण चरित्रामध्ये असा समकालीन एकही पुरावा नाही की ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केलेल्याचा. एकही पुरावा नाही. ज्या डच इंग्रज अधिकाऱ्याचा जे पत्र घेऊन हे डावे लोक सांगत राहतात की ह्या डच इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिलंय असं वगैरे वगैरे, तो डच अधिकारी रायगडावर शिवराज्याभिषेकाला उपस्थित नव्हता. जो होता तो हेनरी ऑक्झिंग्टन आहे.
आणि ज्याचं पत्र घेऊन हे येतात तो अधिकारी रायगडावर उपस्थित नव्हता. त्यानं IQ माहितीच्या आधारावर ते पत्र लिहिले की रायगडावर शिवाजींचाच राज्याभिषेक सुरू आहे का अजून कुणाचा सुरू आहे, असं जे IQ लिहिलेलं आहे त्याचा काहीही संबंध नाही. ह्या खोट्या गोष्टी आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला असा एकही समकालीन पुरावा नाही. शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मानुसार वैदिक परंपरेनुसार संपूर्ण आपला राज्याभिषेक केलेला आहे. धन्यवाद. वेळेचं थोडं बंधन आहे कारण आपल्या प्रमुख पाहुण्यांना परत त्यांच्या गावी पुण्याला आणि संभाजीनगरला जायची ती बस आहे. त्यापूर्वी त्यांना जेवणही करायचंय. त्याच्यामुळं एक दोन प्रश्न शेवटचे घेऊन एक प्रश्न मी विचारतो. बाकी काय तुम्ही विचारा. नॅरेटिव्ह स्प्लिट करण्याची जी पद्धत आहे चुकीचा नॅरेटिव्ह जसं तुम्ही आता सांगितलं त्याही काळात होती आणि आत्ताही एक नॅरेटिव्ह स्प्लिट केला त्यांनी की जे शस्त्र आणि शास्त्राच्या मार्गाने हिंदू धर्माचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत होते अशा ब्राह्मण समाज जो 3% आहे भारतीय पॉप्युलेशनच्या त्याच्यावर सतत टार्गेट करून त्याला कुठेतरी त्यांनी बॅकवर नेण्याचा सतत प्रयत्न केला. त्याला उत्तर म्हणून हलाला करणाऱ्या मुल्ला मौलवींना अशाच पद्धतीने बॅकवर नेण्याचा त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी काही स्ट्रॅटेजी हिंदुत्ववादी संघटनांनी काही आखली आहे का? आता आपण मुळात काय आपला स्वभाव सहिष्णू आहे. आपण म्हणजे आपल्यात एवढी सद्गुण विकृती भरलेली आहे की आपण स्वतःहून कधी म्हणत नाही की आम्हाला तो आपण असं म्हणतो तो परधर्माचा असला तरी ठीक आहे त्याच्याकडून झाली असेल चूक जाऊ द्या. त्यामुळे हे आपला स्वभाव आहे आणि हिंदू सहिष्णू आहेत पहिल्यापासून. पण हे जे तुम्ही सांगताय हा नेरेटिव्हची जी लढाई असते आपण विमर्श नावाने काम करतो आणि विमर्शक म्हणून काम करत असताना आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही बसलं पाहिजे. आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. अनेक प्रश्न अनेक गोष्टीत प्रश्न काढले पाहिजे आणि त्यांना विचारले पाहिजे आणि त्यांच्याकडून उत्तर घेतलं पाहिजे. त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाही आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जे म्हणतात की विरोध केला ब्राह्मणांनी, एक गोष्ट लक्षात घ्या ह्याच्यातून शिवाजी महाराजांचाच पराक्रम कमी करणं आहे का नाही. म्हणजे ज्यांना आपण आज 3% म्हणतो ते त्या काळात किती असतील आणि ते शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाला विरोध करतील एवढी त्यांची हिंमत होईल आणि शिवाजी महाराज विरोध स्वीकारतील एवढा जरी विवेक आपला जागा राहिला तरी लक्षात घेण्यासारखी. एक शेवटचा प्रश्न जवानसाहेबांसाठी. एक मुस्लिम कपल लग्न झाल्यानंतर समजा त्याची स्त्री तिचं घर वापस झालं तर तिच्या डायव्हर्सचं काय ते घटस्फोटाचं काय त्याची काय प्रक्रिया आहे? म्हणजे मुलगा हिंदू आणि मुलगी मुस्लिम. मुलगी मुस्लिम आहे ती घर वापसी झाली. मुलगी हिंदू आहे मुस्लिम झाली होती आणि तिची घर वापसी झाली. तर लग्न झालं होतं तिची घर वापसी झाली. घटस्फोट कसं घ्यायचं काय माहिती यार आम्ही जे काही काम केलेलं होते याच्यावेळेस आम्ही या घटस्फोट घेण्याच्या ऐवजी त्या मुलांनी कुठे दाखल केले की ती बळजबरी केली. अगोदर आम्ही मुलीला परत आल्यानंतर ती काउन्सिलिंग करून तिची घरवापसी करून देतो. घरवापसी केल्यानंतर ती आली हिंदू धर्मात. मग तिला हा इस्लामिक लॉ ऍप्लिकेबल होत नाही आणि इस्लामिक लॉ ऍप्लिकेबल नसल्यामुळे तिची आम्हाला काय म्हणतात त्याला तलाकनामा किंवा फिरानामा करायची गरजच नाही. आम्ही या मुलींची काउन्सिलिंग करून त्या मुलाच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. काही लग्न झालं मान्य नाही. लग्नच जबरदस्त. हे लग्नच मान्य नाही आम्हाला आणि ते कसं घोषित झालंय. कार्यक्रमाच्या समाप्तीकडे जात आहे. आभार प्रदर्शन होईल. विविध प्रकार संघटनेचे कार्यकर्ते संताजी यादव यांना मी विनंती करतो त्यांनी थोडक्यात आभार प्रदर्शन करायचं आहे. आभार प्रदर्शनानंतर वंदे मातरम होईल. वंदे मातरम कार्यक्रमाची सांगता. माईक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हिंदू धर्म की जय जय श्रीराम. जय श्रीराम जय श्रीराम. जय जय श्रीराम. आजच्या ऐतिहासिक कार्यक्रमात सर्वात प्रथम मला
आभार कोणाचे मानावर वाटत असतील तर आयोजकांपेक्षा प्रमुख अतिथीपेक्षा इथे जमलेल्या जिवंत आणि ज्वलंत हिंदूंचे आभार या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मानत आहे. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित चव्हाण साहेब, हिंदू चळवळी आज रस्त्यावर खूप आहे. लातूरमध्ये श्रीकांत भैयासारखे माणसं हिंदू संघटना पूर्ण महाराष्ट्रात भारतात भरपूर काम करतात. पण हिंदू चळवळ अडचणी येते तर कायदेशीर बाबतीत आणि तांत्रिक बाबतीत. त्याविषयी जर हिंदू संघटनांना, हिंदू चळवळींना, हिंदू कार्यकर्त्यांना जर असे सल्लागार या ठिकाणी मिळत असतील तर हे निश्चितच मदतशीर होईल म्हणून मी चव्हाण साहेबांचे खास आभार मानतो. पुण्याहून आलेले आपल्या आक्रमक शैली ज्यांनी शिवशंभू विचार मंच संयोजक मान्य श्री सच्चिदानंद आहेर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत इतिहासातून चालत आलेली आपल्या बापदाद्यांची बलिदानाची परंपरा आज आपल्या समोर मांडली. तर येणारा काळ हा किती घातक आहे यानुसार येणाऱ्या काळात हिंदू युवांना, हिंदू पिढीला आपल्या पराक्रमाने आपल्या पूर्वजांची पूर्तता करायची आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. त्यांनी आपल्या बापदाद्यांनी बलिदान दिलेला रक्ताचा उघड त्यांनी आज इथपर्यंत येऊन आले. यापुढे आपल्याला तो उघड आपल्या रक्तानं तो आपल्याला तो देश आणि धर्मासाठी तो पुढे चालत ठेवायचा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्चरल स्टडी अँड रिसर्च सेंटरचे आदरणीय गोरकुटे सर यांनी आजपर्यंत आपल्या मनावर बिंबवलेला खोटा नाटा इतिहास न वाचता आपल्याला मूळ इतिहासाची आपली नाळ जोडण्याचे त्यांनी जे आपल्याला सांगितलं ते नक्कीच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. तरी जमलेल्या सर्वांचे आभार मानून आणि आजच्या ऐतिहासिक कार्यक्रमाचं प्रयोजन आयुष्यातली घटिका धन्य झाली. श्री जगदंबेने हयात धन्य स्वधर्मातले राजांनी विधिवत आणि नेताजी रावांची निष्ठा पुन्हा हिंदू झाले. नेताजी रावांची निष्ठा पुन्हा हिंदू झाले. तर या दिनाचं औचित्य साधून आज आपण बघतोय पुण्या मुंबईमध्ये पांढरी पट्टीहून जे वाद चालू आहे, पांढरी पट्टी काळी पट्टी, त्या राजकारणी कुत्र्यांना म्हणजे छेदत आज आपण इथं सर्व हिंदू जैन धर्माच्या या श्री जीवराज भवन मध्ये आपण एकत्र झालो. की नक्कीच लातूरकरांसाठी, लातूरच्या इतिहासासाठी अभिमानाची गोष्ट असणार आहे. तरी जमलेल्या सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि कार्यक्रमाची सांगता ही वंदे मातरम गीताने